नमस्कार सर्वांना. माझा आवाज येतोय? नेहमी ज्या पद्धतीने आपण कन्फर्मेशन देतो, त्याच पद्धतीने फक्त जर प्रश्नाचं उत्तर सकारात्मक असेल किंवा हो असं असेल, तर आपण थंब देतो आणि नसेल तर आपण तो प्रश्न लिहून पाठवतो. तर आतापर्यंत एकूण 10 सेशन्स आपले झालेले आहेत आणि गेल्या 10 सेशनमध्ये आपण कंप्लीट बायोलॉजी आणि बॉटनीचा पोर्शन हा शिकलेलो आहोत. तर पुढचा जो भाग आहे जनरल सायन्समधला आणि परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, तो असा आहे की केमिस्ट्री आणि त्याच्यानंतर येतो फिजिक्स. तर हे थोडेसे लिटल बिट याच्यामध्ये असं सांगण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी थोडीशी इमॅजिनरी पॉवर आपल्याला लागणार आहे. थोडंसं इमॅजिन करण्याची क्षमता आपल्याला डेव्हलप करायला लागणार आहे. आणि एकदा ह्या कन्सेप्ट समजल्या, एकदा ह्या सगळ्या गोष्टी समजल्या, की मग अगदी सोपं होऊन जाईल सगळं केमिस्ट्री. आता एक शब्दप्रयोग मी करतो. तो असा असतो, की इंटरडिसिप्लिनरी अप्रोच हा विज्ञानामध्ये आवश्यक असतो. विज्ञानामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्याच परीक्षांमध्ये आवश्यक असतो. आता 2023 पासून राज्यसेवा सुद्धा लिखित स्वरूपाची होणार आहे. म्हणजे रायटिंग आन्सर आपल्याला असणार आहेत एम-सी-क्यूच्या ऐवजी. तर तेव्हा ही गोष्ट जास्त प्रामुख्याने लागणार आहे. तर इंटरडिसिप्लिनरी अप्रोच म्हणजे वेगवेगळ्या विषयांसोबत आपल्याला त्याचा वेगवेगळ्या डिसिप्लिनचा आपल्याला अभ्यास एकत्र करता आला पाहिजे आणि त्याचा अप्रोच आपल्याला तसा डेव्हलप करता आला पाहिजे. हा त्यामागचा एक उद्देश आहे. आणि हा अप्रोच डेव्हलप करत असताना किंवा हे करत असताना आपल्याला गोष्टी समजण्यासाठी थोडं इमॅजिनेशन करणं आवश्यक असतं. आता उदाहरणार्थ आपण घेऊयात, की एखादी वस्तू आहे. समजा एखादा ठोकळा आहे लाकडाचा, एक लोखंडाचा ठोकळा आहे. आता हे दोन्ही गोष्टी आहेत. तर याच्यावरती अ, कुठल्या-कुठल्या गोष्टीचा परिणाम होतो? आपण मॅटर कशाला म्हणतो? त्याच्यामध्ये काय असतं? ते कशाचं बनलेलं असतं? तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आणि त्याच्यावरती भौतिक गोष्टींचा होणारा परिणाम, हा सगळा आपल्याला या दोन्ही गोष्टींमध्ये म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये किंवा केमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये आपल्याला शिकायचं आहे. आता हे शिकत असताना प्रश्नाचं स्वरूप कशा पद्धतीचं असते, तर कंपॅरेटिव्हली प्रश्न खूप सोपे असतात. हार्डली फिजिक्सचा आणि केमिस्ट्रीचा एखादा 2 प्रश्न जर सोडला, तर थोडासा डिफिकल्टी लेव्हल हाय असते. पण त्याच्यासाठीही सोल्युशन हेच आहे, की प्रश्न जास्तीत जास्त बघणं. तो त्याच्यावरती एक चांगला मार्ग आहे. आणि गेल्या वर्षीचे प्रश्न किंवा त्याच्या आधीच्या वर्षीचे आयोगाचे प्रश्न इतर क्लासेसचे नाही. आयोगाचे प्रश्न आपण जेव्हा बघतो, तेव्हा आपल्याला एक समजून येतं, की कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. बऱ्याचदा असं होतं, की आयोग हे म्हणजे माझ्या ऑब्झर्वेशन प्रमाणे 2 वेळा असं झालेलं आहे, की अ, जसाच्या तसा प्रश्न घेतलेला आहे आपल्या फिजिक्समधला. तर त्याच्यामध्ये फक्त संख्या बदलल्या किंवा थोडाफार चेंजेस करून ते प्रश्न तसेच्या तसे आलेले आहेत. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा येतो. तर मग आपल्याला येणारे प्रश्न केमिस्ट्री आणि फिजिक्स या 2 विषयाचे कशा स्वरूपाचे असतील ते या सेशनमध्ये किंवा हळू-हळू म्हणजे जेव्हा आपण केमिस्ट्री कव्हर करणार आहोत, तर त्यात आपण तो अप्रोच एक डेव्हलप करणार आहोत. त्याचबरोबर ओव्हरऑल केमिस्ट्री शिकताना म्हणजे अगदी बी वाला जरी मुलगा आता समोर असेल, की ज्याचं केमिस्ट्रीशी काही गंध नाही, तर त्याला पण आपल्याला केमिस्ट्री शिकवायचं आहे. त्याला पण आपला केमिस्ट्री आलं पाहिजे आणि आपण असं नेहमी म्हणत असतो शिकवताना, की गांधीजीचा जो शेवटचा माणूस आहे विकासाचा त्याच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, असं जे म्हणतात, की गांधीजीचा शेवटचा माणूस त्याचा विकास झाला पाहिजे आणि त्या शेवटचा माणसाचा विकास जर झाला, तर सगळ्यांचा विकास झाला. तर तसं आपण प्रयत्न शिकवताना करत असतो, की शेवटच्या माणसापर्यंत ज्याला जो सायन्सचा नाहीये किंवा त्याचं बॅकग्राऊंड नाहीये किंवा ग्रामीण भागातला आहे, अशा विद्यार्थ्यापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न हा करत असतो. तसंच जसं आपण आणखी एक उदाहरण घ्यायचं झालं तर जेव्हा प्लॅनिंग करतात, म्हणजे वॉरचं प्लॅनिंग जेव्हा असते, तर त्याच्यामध्ये समजा समुद्रात जहाज आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना पाण्यातलं युद्ध करायचं आहे. तर त्यावेळेस त्यांना जे वॉरचं प्लॅनिंग असतं, तर ते प्लॅनिंग अशा पद्धतीने त्यांचे ऑफिसर्स करत असतात, की जी शेवटची बोट आहे, जी वीक आहे, जी कमकुवत आहे, त्याच्यावरची लोकं कमजोर आहेत. तर अशा बोटीला गृहीत धरून प्लॅनिंग बनवलं जातं. जे एक्सलंट आहे, जे पुढे आहेत त्यांचा हरकतच नाही, पण त्या शेवटच्याला आलं पाहिजे. तर तसंच आपला प्रयत्न हा शिकवण्याचा असतो आणि त्याच पद्धतीने आपण पुढे जात असतो. आणि तोच महत्त्वाचा विषय आहे. कारण तो विषय जर समजला तरच आपण त्याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने प्रश्न लिहू शकतो, ते विषय सोडवू शकतो
आणि तो प्रश्न हाताळू शकतो. आणि असं जरी नाही झालं, एखाद्या वेळेस प्रश्नही कळला नाही, ॲटलीस्ट एलिमिनेशन मेथड जरी वापरता आली, तरी आपण त्या प्रश्नापर्यंत पोहोचू शकतो. तर आपण आता सुरू करतोय. तर पुढचा आणि महत्त्वाचा भाग आपला आजचा विषयाचा आहे, की आपण पहिल्यांदा आज शिकणार आहोत मॅटर म्हणजे काय असते? कशाला मॅटर म्हणतात? त्याच्यानंतर आपण शिकणार आहोत, की ॲटम म्हणजे काय? त्याचं स्ट्रक्चर काय असते? वेगवेगळे मिक्सचर कसे असतात? केमिस्ट्री कशी असते? हे सगळं आपण शिकणार आहोत. आणि त्याच्यानंतर वेळ मिळाला तर आजच्या सेशनमध्ये किंवा पुढच्या सेशनमध्ये, की चार्ट असतो, की मेटल म्हणजे काय? नॉन मेटल म्हणजे काय? हे सगळे कशामध्ये क्लासिफिकेशन करतात? हे असं ते असंच का असतं? या सगळ्याचं शास्त्रीय उत्तर, एक शास्त्रीय कारण देण्याचा प्रयत्न आणि त्याच्यातनं आपण शिकण्याचा प्रयत्न आज करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण पुढे वेगवेगळ्या रिएक्शन्स कशा होतात, काय होतात, हे सगळं आपण बघणार आहोत. पण बेसिक रिएक्शन किंवा बेसिक गोष्टी समजण्यासाठी आपल्याला हे समजणं आवश्यक असतं. तर सुरुवातीला आपण जेव्हा सुरू करतोय, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट मी प्रामुख्याने एक सांगणार, की केमिस्ट्री कॅन बी डिव्हायडेड इंटू 3 सेगमेंट्स. तर केमिस्ट्रीला आपण डिव्हाईड केलं पाहिजे. आता आपल्या पुस्तकामध्ये जनरल सायन्स 10वी पर्यंत म्हणजे सिलेबसमध्ये जनरल सायन्स इयत्ता 10वी पर्यंत असं जरी म्हटलं असलं, तरी आपल्याला अंडरस्टँडिंग येण्यासाठी थोडंसं ग्रॅज्युएशन लेव्हललाच त्याचा विचार करावा लागतो, जेणेकरून ते प्रश्न सोडवता येतात. कारण तो विज्ञान आहे, सायन्स आहे. थोडंसं सायंटिफिकच असतं ते. अगदी असं बाकीच्या विषयांसारखं त्याला म्हणता येणार नाही. म्हणून मग आपण काय करतोय, की केमिस्ट्री जो विषय आहे किंवा रसायनशास्त्र हा जो विषय आहे, याला एकूण आपण 3 भागामध्ये डिव्हाईड करतो. तर पहिला असा असतो, की ऑर्गॅनिक केमिस्ट्री, दुसरा आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि तिसरा आहे फिजिकल केमिस्ट्री. मला वाटतं मराठीमध्ये हे सांगण्याची गरज आहे का? जर असेल तर थंब पाठवा. मी लगेच मराठीमध्ये एक्सप्लेनेशन देतो. मराठीमध्ये ओके. थंब आला नाही म्हणजे काही गरज नाहीये. तर केमिस्ट्रीला आपण प्रामुख्याने 3 गोष्टींमध्ये डिव्हाईड करतो. तर ती असते एक ऑर्गॅनिक केमिस्ट्री, दुसरी असते फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि तिसरं असतं आपलं फिजिकल केमिस्ट्री. तर या 3 भागांमध्ये आपण केमिस्ट्रीला डिव्हाईड करत असतो. तर ऑर्गॅनिक म्हणजे काय, की आणि इनऑर्गॅनिक म्हणजे काय आणि फिजिकल म्हणजे काय किंवा भौतिक रसायनशास्त्र म्हणजे काय? त्या सगळ्यांचा अभ्यास आपण आता हळू शिकताना करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा ती पहिली कन्सेप्ट आपल्या समोर येतं दॅट इज अ मॅटर. आपण गेल्या सेशनला म्हणजे लास्ट वीकला माझे सेशन्स नव्हते. त्याच्या आधीच्या सेशनला जस्ट सुरुवात केलेली आपण याची, की मॅटर म्हणजे काय असतं? तर मॅटर हा शब्द जेव्हा आपण आता बऱ्याचदा बोलताना शब्दप्रयोग करताना आपण म्हणतो मॅटर झाला, काहीतरी वाद झाला किंवा कोर्टासमोर जरी बाजू असली तरी आपण त्याला म्हणतो मॅटर तिथं पेंडिंग आहे. तर हा शब्दप्रयोग तसाच्या तसा आपल्याला जेव्हा वापरायचा असतो केमिस्ट्रीच्या पर्स्पेक्टिव्हने तर तेव्हा आपण त्याला म्हणतो की मॅटर. तर मग मॅटर म्हणजे काय आहे? तर आपल्या आजूबाजूला असलेलं सगळं, एनिथिंग अराउंड अस, एव्हरीथिंग इज अ मॅटर. आता हे फिंगर डंपर आहे, हे प्लास्टिक दॅट इज अ मॅटर. हे वॉच दॅट इज अ मॅटर. या पेनचं प्लास्टिक मॅटर, हा पेन मॅटर. एव्हरीथिंग इज अ मॅटर अराउंड. म्हणजे मेटल काय असेल नसेल ते सगळं काय आहे, तर मॅटर आहे. तर या मॅटरला एक विशिष्ट शेप असतो, आकार असतो. हे सगळं कशामुळे येते, तर हे केमिस्ट्रीमुळे आहे. त्याचा अभ्यास आपण आज करणार आहोत. तर या मॅटरशी संबंधित आणखी पुढे जात असताना पुढची एक मी आता कंटेंट हळू शेअर करतो स्क्रीनवरती आणि ते चालू असताना काय अडचण आली, तर मध्ये तुम्ही मला फक्त हे करा, पिंग करा, काहीतरी टाका मेसेज, की म्हणजे मला ते कंटिन्यूअली एक्सप्लेन करता येईल. कारण हा सब्जेक्ट तसा आपल्या बायोलॉजी इतका सरळ आणि साधा सोपा नाहीये. थोडंसं अंडरस्टँडिंग आहे, समजलंच पाहिजे. समजलं तरच पुढे जायचं, नाहीतर आपण स्लो जाऊया, घाई नाही. आत्ता पुढचं इथपर्यंत सगळ्यांना समजलं असं मी गृहीत धरू का? जर धरलं असेल तर मला थंब पाठवा, मी पुढे जातो. येस, एकच थंब आलेला आहे. व्हेरी गुड. पुढे आता जातोय आपण मॅटर पासून सुरुवात करतोय ना?
सर्वांना स्क्रीनवरती एक इमेज दिसते. ओके. एकच मिनिट फक्त थांबा. ओके. तर या इमेजमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा जो म्हटलेला आहे, की मॅटर सगळ्यांना दिसलाय लिहिलेलं मॅटर? ओके. तर मॅटर म्हणजे काय आहे? तर आपल्या आजूबाजूला असलेलं सगळं, सगळं काय असतं? तर मॅटर आहे. ओके. आता तुमच्या आजूबाजूला टेबल आहे, चेअर आहे, खुर्ची आहे, लाईट आहेत, हे आहेत. हे सगळं काय आहे? इज मेड अप ऑफ अ मॅटर. एका मॅटरने तयार झालेलं आहे, असं म्हणायला. आता त्या मॅटरपासून ते बनवल्यानंतर आपण त्याला त्या पर्टिक्युलर वस्तूला नाव देतो. पण त्याच्या आधीपर्यंत त्याला आपण काय म्हणतो? मॅटर. आता मॅटरला आपण फिजिकली बघू शकतो. म्हणजे ते काय आहे, की ते फिजिकल एंटिटी आहे. एक फिजिकल गोष्ट आहे, की ज्याला आपण बघू शकतो आणि मॅटर जे असतं, हे स्मॉल पार्टिकल पासून तयार झालेलं असतं. ह्या 2 गोष्टी आपल्याला लक्षात येतात. आता मॅटरला मोजता येतं, म्हणजे मास पण आहे आणि व्हॉल्यूम पण आहे त्याला. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. मास पण आहे आणि व्हॉल्यूम पण आहे मॅटरला. तर आपल्या आजूबाजूला असलेली कुठलीही गोष्ट, एनिथिंग अराउंड अस, एव्हरीथिंग अराउंड अस इज अ मॅटर. जे अजून बारीक-बारीक पार्टिकलने बनलेलं असतं, त्याला मोजता येतं आणि त्याला व्हॉल्यूम आहे. एवढीच गोष्ट या मॅटर या कन्सेप्टमध्ये लक्षात ठेवायची आहे. तर मॅटर म्हणजे काय, की आपल्या बाजूला असलेलं सगळं, काही असलं तरी ते मॅटर आहे. ते कशाने बनलेलं आहे? आणखी छोट्या-छोट्या पार्टिकल्सने बनलेलं आहे. काय त्या माणसावर छोट्या-छोट्या का पार्टिकल्सने बनलेल्या मॅटरला कसं काय एवढा अभ्यास करायचा? व्हॉल्यूम आहे. सगळं आपल्याला कळत आहे. आता परिस्थिती नसली व्हॉल्यूम म्हणजे काय, की त्याचं जर एखाद्या पुस्तक कोणी आणून पदार्थ आहे ठेवा. किंवा एखाद्या वेगवेगळ्या सब्स्टन्स राज्याकडे लिक्विड अभ्यास नाही करत. मध्ये जर घेतल्यानंतर त्याला जेव्हा मेजर करू आपण, तर त्याला आपण व्हॉल्यूम म्हणू. त्यांनी म्हणजे राज्याकडे जास्त अभ्यास करते, बाकी दुसऱ्या नाही काय करत. त्याच्यानंतर पुढचा भाग जो येतो तो महत्वाचा, की या मॅटरचं क्लासिफिकेशन कसं करतात. या मॅटरचं क्लासिफिकेशन कसं करतात, तर स्क्रीनवर हा कंटेंट मी दिलेला नाहीये. पण तरी या मॅटरचं क्लासिफिकेशन कसं करतात, तर ते आपण बघूया. तर दॅट इज फिजिकल क्लासिफिकेशन आणि केमिकल क्लासिफिकेशन. या 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. कोणत्या? मला रिप्लाय पाहिजे. 2 गोष्टी कुठल्या महत्त्वाच्या आहेत मॅटरमध्ये? वन इज शिर्डीला आणि सेकंड इज राज कुठल्या 2 महत्त्वाच्या आहेत? श्रावण महिन्यात जाऊ. दिनेशची गाडी, दिनेश बोललेला चला. वन इज फिजिकल अँड सेकंड इज केमिकल. म्हणजे या 2 गोष्टीच्या नुसार कुणाचं तरी माईक चालू आहे. लक्षात घ्या आणि बंद करा प्लीज. काय मला एक टेक्स्ट आला, की आजूबाजूचा आवाज येतोय. तिरुपतीला गेलेत का तुम्ही? गेले? माझा आवाज कमी येऊन दुसरा आवाज जास्त येतोय, असा एक मेसेज येतोय मला. हो ना. झालाय बंद आवाज?
एक सेकंद चालू ठेवा. म्हणजे फोनवरनं व्हॉट्सअपवरनं मी कम्युनिकेट करून हे करतो. सापडले हो का करा होय बरं होय सापडले हो करते राव फोटो टाकते 20 जिनगीड झाला आवाज बंद? कारण आपला आवाज चालू राहिला पाहिजे आणि आपली परीक्षा पण जवळ आलेली आहे. सो नेक्स्ट इज की आपल्याला बघायचं आहे की मॅटर हे 2 पद्धतीनं क्लासिफिकेशन केलं जातं. 2 पद्धतीने आपण त्याचं वर्गीकरण करतो. मॅटर कॅन बी डिव्हायडेड ऑन द बेसिस ऑफ 2 मेथड्स आणि त्या 2 मेथड कुठल्या आहेत? तर एक असते त्याची भौतिक मेथड म्हणजे फिजिकल मेथड आणि दुसरी आहे त्याची केमिकल मेथड. तर या केमिकल आणि फिजिकल मेथडवरती आपण त्याला क्लासिफिकेशन करतो. तर फिजिक्समध्ये आपण जेव्हा शिकू, तेव्हा आपल्याला आणखी डिटेल ते शिकायचं आहे. पण आता सध्या या क्षणाला आपल्याला बेसिकली बघायचं आहे की फिजिकल क्लासिफिकेशन जे होतं ते 3 पद्धतीने होतं. एक सॉलिड, दुसरं लिक्विड. लक्षात ठेवायचं हां, नाही कळलं तर लगेचच विचारा. एक सॉलिड, दुसरं लिक्विड आणि तिसरं गॅस. सॉलिड, लिक्विड, गॅस 3च महत्त्वाच्या स्टेट आहेत. तशा 5 आहेत. पण त्याच्यावरती आपण पुढे जाऊया. पण आता आपल्याला लक्षात घ्यायचं की सॉलिड, लिक्विड आणि गॅस फिजिकल लेव्हलवरती जेव्हा आपण जातो, तर सॉलिड, लिक्विड आणि गॅस इथपर्यंत आपल्याला लक्षात आलं असेल तर मला थंब करा. पटकन. ओके. तर मग आता आपण बघतो की मॅटरला फिजिकल मेथड प्रमाणे भौतिक वर्गीकरणानुसार त्याला 3 पद्धतीने किंवा 3 गोष्टींमध्ये आपण डिव्हाईड करतो. पहिलं असं असतं की ते सॉलिड असतं म्हणजे कुठलाही हार्ड पदार्थ म्हणजे लोखंडाचा तुकडा किंवा खडू किंवा पेन्सिल एव्हरीथिंग इज अ सॉलिड. स्टीलचा एक स्केल हे सॉलिड झालं. दुसरी आहे लिक्विड किंवा आता सॉलिडमध्ये आणखी कन्फर्म सोपं समजायसाठी झालं तर आपण बर्फ घेतला. बर्फाला किंवा आपण किती घेतलं बर्फ दॅट इज सॉलिड. त्या बर्फानी झालं तर त्याला लिक्विड म्हणू आपण आणि त्या बर्फाच्या पाण्याला आपण गरम केलं. पाण्याला गरम केलं त्याची वाफ झाली तर दॅट इज अ गॅसियस स्टेट. म्हणजे मॅटरच्या 3 स्टेट असतात किंवा 3 पद्धतीने त्याला डिव्हाईड करू शकतो आपण. सॉलिड, लिक्विड आणि गॅस. यापेक्षा अजून 2 आहेत. तर ते आहे चौथी प्लाझ्मा आणि 5वा आहे बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. तर ही आपल्याला तितक्या महत्त्वाच्या नाही आहेत. आपण फिजिक्समध्ये जेव्हा जाऊ तर तेव्हा आपण तिथं डिटेल शिकू. तर आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं की मॅटर कॅन बी डिव्हाइडेड ऑन द बेसिस ऑफ फिजिकल क्लासिफिकेशन. भौतिकशास्त्राच्या क्लासिफिकेशन नुसार तर दुसरं असं आहे की प्लाझ्मामध्ये नेमकं काय असतं की प्लाझ्मामध्ये ही जी स्टेट आहे याच्यामध्ये काय असतं की सॉलिड, लिक्विड आणि गॅस या ज्या आहेत याला बॉइलिंग स्टेजमध्ये नेऊन त्याच्यामध्ये जी म्हणजे थोडक्यात सूप पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकलचं सूप तयार केलं. तर सूप तयार जे होतं मेटलचं त्याला आपण म्हणूया किंवा वेगवेगळ्या पार्टिकल्सचं, सबस्टन्सेसचं तर त्याला आपण म्हणतो प्लाझ्मा. एवढंच लक्षात ठेवायचं याच्यामध्ये. तर आता
आता पहिला जो भाग बघतोय आपण दॅट इज अ सॉलिड. तर सॉलिड कसं ओळखायचं किंवा कसं आहे फार शिकवण्यासारखं नाही. बट देअर आर सर्टन प्रॉपर्टीज की ज्या परीक्षेमध्ये विचारल्यावर आपण कन्फ्यूज होतो. तर त्या गोष्टी जर आपल्याला लक्षात आल्या तर आपला प्रश्न सुटला असं समजायचं. तर पहिलं आहे की सॉलिड सबस्टन्सेसला एक्सटर्नल फोर्स जर त्याच्यावरती आपण लावला, एक्सटर्नल फोर्स म्हणजे समजा लाकूड आहे त्याला आपण दाबलं. दाबलं म्हणणार काय ते दबणार आहे का? नाही. किंवा मेटल आहे. त्याला वेगळ्या मेल्ट करून किंवा वेगळ्या प्रोसेस करून आपण त्याला शेप देऊ शकतो. पण सॉलिडला तसा एक्सटर्नल फोर्सने त्याचा शेप होत नाही किंवा ते कंप्रेस होत नाही. रिजिड नेचरचे असतात. जे सॉलिड असतात ते रिजिड नेचरचे असतात. आता परत जेव्हा आपण याचं केमिकल क्लासिफिकेशन बघू, तेव्हा ह्या डेफिनेशन किंवा आता जे आपण सॉलिड बद्दल शिकतोय, हे थोडंसं आपल्या मनातलं चेंज होत जाईल. कारण थोडंसं केमिकली क्लासिफिकेशन वेगळं आहे, फिजिकल क्लासिफिकेशन वेगळं आहे. हे सायन्समध्ये असं असतं, हे असंच असतं. हे असं का असते याचं शास्त्रीय कारण असते. पण हे असं का नसते याच्यासाठी रिसर्चच करायला लागतो. त्यामुळे आपण काही रिसर्चमध्ये पडणार नाही, आपल्याला द्यायची आहे परीक्षा. सो आवर पॉइंट आपला मुद्दा, आपला विषय हा आहे, की पुस्तक किंवा सायन्स काय सांगतं, तर त्याच्या पलीकडे आपण आता जाणार नाहीये, जायला पण नको. तर सॉलिड जे आहे, हे काय असतं, याच्यावरती एक्सटर्नल फोर्सचा परिणाम होत नाही, पहिली गोष्ट. दुसरं काय, मोर रिजिड असतात सॉलिड, मोर रिजिड. लक्षात ठेवायचं रिजिड असतात. आता दुसरं असं आहे, की एक गोष्ट लक्षात घ्या, ही गोष्ट आपल्याला अजून शिकायची आहे पुढे. पण त्याच्या आधी सॉलिडमध्ये काय आहे, की समजा एखादा लोखंडाचा मॉलिक्यूल आहे, एखाद्या लोखंडाचा सबस्टन्स आहे किंवा एखाद्या लोखंडाचा तुकडा आहे चौकोनी किंवा बर्फाचा तुकडा आहे चौकोनी. तर हे तुकडे जे असतात, बर्फ, तर याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी प्रामुख्याने लक्षात घ्या हां. खूप मन लावून शिकणं हे गरजेचं आहे, की जर सॉलिड असेल, तर त्याच्या आतमध्ये जे मॉलिक्युल्स असतात किंवा 2 कण असतात त्याचे, तर ते एकमेकांशी खूप डेन्स असतात. घट्ट पद्धतीने अडकलेले, चिकटलेले एकमेकांसोबत असतात सॉलिडमध्ये. लिक्विडमध्ये काय होतं, की तेच थोडेसे मोकळे होतात आणि गॅसेसमध्ये काय होतं, ते मोकळे असतात. तर हा विषय सॉलिडमध्ये कंडेन्स फॉर्ममध्ये असतो आणि त्या 2 मॉलिक्यूलच्या मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. 2 मॉलिक्युलरच्या आधी इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. ते स्ट्राँग असतो फोर्स ऑफ अट्रॅक्शन. एवढं फक्त फिजिकल किंवा सॉलिडच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे. किती लोकांना सॉलिड समजलं? ओके. 1, 2. ओके. आणखी 2 गोष्टी सॉलिड्सच्या बाबतीत, की सॉलिड्सला प्लास्टिसिटी, इलास्टिसिटी, रिजिडिटी आणि कम्प्रेसिबिलिटी ह्या मेन कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज असतात. आता प्लास्टिसिटी म्हणजे काय? इलास्टिसिटी म्हणजे काय? रिजिडिटी म्हणजे काय? इनकॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे काय? तर हे सगळं आपल्याला फिजिक्समध्ये शिकायचं आहे पुढच्या सेशनमध्ये. पण ह्या 4 प्रॉपर्टी असतात. इथपर्यंत आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता दुसरा मॅटर मधला पहिला सॉलिड झाला. दुसरा आहे आपला लिक्विड. व्हॉट इस लिक्विड? तर लिक्विडला शेप नसतो, पहिली गोष्ट. मग लिक्विड आपण ज्याच्यामध्ये भरतो त्याचा शेप त्याला येतो. म्हणजे व्हॉल्यूम त्याचं त्याच्याप्रमाणे आपल्याला दिसतं. बरोबर? पण त्याला फिक्स शेप असतो का? व्हॉल्यूम असतं. पण फिक्स शेप लिक्विडला नसतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची. या व्यतिरिक्त सॉलिडला एक शेप असतो. आता आपण ताकद लावून त्याचा शेप बदलला वेगळा भाग आहे. पण सॉलिडला एक शेप असतो. दुसरी गोष्ट आहे, की आपण म्हटलं महत्त्वाचा मुद्दा आपण म्हटलं, की सॉलिडमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतो. याचा अर्थ काय आहे, की लिक्विडमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे कमी असणार. आलं लक्षात? महत्त्वाचा मुद्दा ॲज एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. सॉलिडमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन 2 मॉलिक्यूलच्या मधलं अट्रॅक्शन काय असतं? जास्त असतं. व्हेअर याच्या उलट लिक्विडमध्ये 2 मॉलिक्यूलच्या आतमधलं जे प्रेम असतं त्या मॉलिक्यूलचं जेव्हा इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन असतं, ते थोडंसं कमी असतं कंपेअर टू सॉलिड.
आता दुसरं आहे, हे सॉलिड मध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, हे लिक्विड मध्ये जे असतं ते सॉलिड पेक्षा कमी, पण गॅस पेक्षा जास्त, असा तो विषय असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे, की त्याला फ्लुइडिटी असते. कारण ते शेप वेसलच्या नुसार किंवा आपण ज्याच्या भांड्यात टाकलं, त्याच्यानुसार त्याला शेप येतो. म्हणजे काय, काय, की त्याला फ्लुइडिटी आहे. आणि लिक्विड जे असतात हे लेस कंप्रेसिबल असतात. लेस कंप्रेसिबल असतात. म्हणजे लिक्विडला आपल्याला कॉम्प्रेस करता येत नाही. हे लक्षात गोष्ट आहे. हा झाला एक दुसरा मुद्दा. आता पुढचा मुद्दा जो आहे, तो आहे आपला गॅसेस. आपण मॅटरमध्ये 3 गोष्टी बघितल्या. मॅटरमध्ये 3 गोष्टी बघितल्या. पहिलं बघितलं आपण, कोण सांगणार पहिलं काय बघितलं? मॅटरमध्ये आपण 3 गोष्टी बघितल्या. पहिलं फिजिकल म्हणजे सॉलिड, दुसरं लिक्विड आणि तिसरं गॅसेस. आपण सॉलिडच्या बाबतीत शिकलो. म्हणजे त्याच्यानंतर आपण लिक्विडच्या बाबत शिकलो आणि त्याच्यानंतर आपला तिसरा पॉइंट आहे दॅट इज द गॅसेस. तर गॅसेसमध्ये आपलं काय असतं ते आपल्याला बघायचं आहे. तर गॅसेसला डू नॉट हॅव शेप. त्याला काही चांगला त्याचा शेप नसतो किंवा त्याचं व्हॉल्यूम नसतं गॅसेसला. इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स बिटवीन 2 मॉलिक्युल्स इंटरमॉलिक्युल डिस्टन्स बिटवीन 2 मॉलिक्युल्स इज मॅक्झिमम इन गॅसेस. गॅसेसमध्ये 2 मॉलिक्युलच्या मधलं डिस्टन्स हे जास्त असतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फोर्स जो आहे बिटवीन 2 मॉलिक्युल्स हा कमी असतो. बरोबर? इथपर्यंत ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या कळतायत का? जर कळत असतील तर मी पुढे सरकतो, नाहीतर थांबतो. किती लोकांना कळलंय? येस, व्हेरी गुड. तर गॅसेसमध्ये काय, की जसं-जसं आपण लिक्विड म्हणजे सॉलिड पासून गॅसेसकडे जातो, तसं-तसं काय होतं, की त्या मॉलिक्यूल मधला स्पेस हा वाढत जातो. इंटरमॉलिक्युलर स्पेस वाढत जातो आणि त्यांच्या मधलं अट्रॅक्शन कमी-कमी होत जाते. बरोबर? फिजिकलमध्ये जास्त डेन्स मॉलिक्यूल असतात, म्हणजे सॉलिडमध्ये जास्त डेन्स मॉलिक्यूल असतात, लिक्विडमध्ये कमी डेन्स मॉलिक्यूल असतात आणि गॅसेसमध्ये आणखीच हे असतं. आणि असं जरी असलं तरी आणखी दुसरा त्याचा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर आपण बघितलं, तर ते सॉलिडमध्ये जास्त असते, लिक्विडमध्ये कमी असते आणि गॅसेसमध्ये अजूनच कमी असते. तर हे अशा पद्धतीने त्यांची रचना ही होत असते. आता हाय टेम्परेचरला हाय लेव्हल ऑफ एनर्जी जर दिली मॉलिक्यूलला एखाद्या, समजा एखादा सबस्टन्स आहे, त्याला जर हाय टेम्परेचर आणि हाय लेव्हल ऑफ एनर्जी जर मिळाली, तर त्याचं काय होतं, आयोनाइज्ड गॅस तयार होतात. म्हणजे काय होतं, की थोडक्यात त्या गॅसवरती चार्ज असतो आणि त्याच्यामुळे काय होतं, की ते प्लाझ्मा तयार होते 4थी स्टेज. तर आपल्याला सध्या याच्यामध्ये फार घुसायचं नाहीये प्लाझ्मामध्ये. तर प्लाझ्मा आणि दुसरा एक असतं, की बोस-आइन्स्टाईन इफेक्ट. बोस-आइन्स्टाईन इफेक्टमध्ये आपल्याला लक्षात हे ठेवायचं आहे, की सत्येंद्र बोस यांनी फिफ्थ स्टेट ऑफ मॅटर जो आहे 5वा 1920 मध्ये शोधला होता. आणि अल्बर्ट आइन्स्टाईनने डिस्कव्हर केलं त्यांच्या थिअरीप्रमाणे. म्हणून त्यांना बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट असं म्हणतात. बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट BEC असं म्हणतात 1920 मध्ये. आणि लो डेन्सिटी म्हणजे एकदम फास्ट कूलिंग केलं म्हणजे 100 डिग्री टेम्परेचर आणि एकदम 0. लो डेन्सिटी गॅसेसला एकदम कूलिंग कमी करून त्यांनी तो प्रकार शोधून काढलेला आहे. आणि दुसरं आहे की अ, यासाठी त्यांना नोबेल प्राइज मिळालेला आहे 2001 साली. 2001 साली. म्हणजे आज 2022 साल आहे. 2001 साली त्यांना नोबेल प्राइज याच्यामध्ये मिळालेलं आहे. ओके. इथपर्यंत काही कन्फ्युजन पुढचं शिफ्ट होण्याच्या आधी? बिकॉज मित्रांनो हे जर समजत गेलं तरच पुढे आपल्याला समजणार आहे, नाहीतर अवघड होत जाईल. समजलं मॅटर मध्ये काय असतं?
ओके. तर मॅटरमध्ये आपण 3 गोष्टी शिकलो महत्त्वाच्या. ते एक असतं सॉलिड, दुसरं असतं लिक्विड, तिसरं असतं गॅसेस. याच्यामध्ये मॉलिक्यूल असतात. त्या मॉलिक्यूलमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जसं-जसं वाढत जाईल तसं-तसं फेज चेंज होते. सॉलिडची लिक्विड, लिक्विडची गॅस. हे त्यातला क्रक्स. आता याच्या ज्या स्टेट असतात, तर त्या स्टेट चेंज होतात. म्हणजे एका स्टेटमधून दुसऱ्या म्हणजे सॉलिडमधून लिक्विड, लिक्विडमधून गॅस, गॅसमधून सॉलिड, सॉलिडमधून काय जर होत असेल, तर ह्या होण्याच्या प्रोसेसला वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत, वेगवेगळ्या व्याख्या आहेत त्याच्या, त्या आपण आता समजून घेणार आहोत. एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये स्टेट म्हणजे राज्यशास्त्रातला पॉलिटीतला स्टेट असा शब्द येतो इथं, पण इथं म्हणजेच त्याची स्थिती. म्हणजे एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाणं. याच गोष्टीला म्हणतो आपण चेंज ऑफ स्टेट किंवा त्याची स्टेट बदलते. आता हे बदलते कशामुळे? एकतर तिथं टेम्परेचर बदलतं किंवा प्रेशर बदलतं. किंवा दोन्ही बदलतं. टेम्परेचर, प्रेशर किंवा टेम्परेचर आणि प्रेशर असं जेव्हा बदलतं, त्यावेळेस त्या मॅटरच्या स्टेटमध्ये चेंज होतो. त्यावेळेस त्या मॅटरच्या स्टेटमध्ये चेंज होतो. आता दुसरं आपण बघूया, की पहिलं आपण बघूया याच्यामधला पहिला स्टेट जो आहे अँड दॅट स्टेट इज मेल्टिंग. म्हणजे एखाद्या सॉलिड सबस्टन्सेसला जर आपण गरम केलं, टेम्परेचर दिलं, त्याच्यामुळे काय होते, की सॉलिड कशामध्ये कन्व्हर्टेड होणार? लिक्विडमध्ये. सॉलिड कशामध्ये कन्व्हर्टेड होणार? लिक्विडमध्ये. आता याचं सोपं उदाहरण जर घ्यायचं, की मेल्टिंगचं उदाहरण जर सोपं घेतलं आपण, तर ते उदाहरण घेता येईल आपल्याला बर्फाचं. बर्फाला जर आपण एक बर्फाचा तुकडा घेतला आणि त्याला जर आपण गॅसवर गरम केलं, म्हणजे त्याला आपण एनर्जी दिलं. काय दिलं? एनर्जी दिली. म्हणजे त्याला एनर्जी म्हणण्यापेक्षा टेम्परेचर दिलं. त्याला आपण टेम्परेचर दिलं, तर ते काय होणार? त्याचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होणार. या उलट जर आपण केलं, म्हणजे त्याला आपण म्हणतो मेल्टिंग. त्याला आपण काय म्हणतो? मेल्टिंग. एखाद्या स्थायू पदार्थाला, एखाद्या सॉलिड पदार्थाला जेव्हा आपण टेम्परेचर देतो आणि टेम्परेचर देऊन त्याचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होतं. या लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होण्याच्या प्रक्रियेला आपण म्हणत असतो मेल्टिंग. आपण म्हणतो मेल्टिंग. आता दुसरा प्रश्न असा आहे, की जेव्हा आपला पदार्थ हा जेव्हा आपला पदार्थ हा सॉलिड असतो, त्याला आपण मेल्ट केलं, मेल्टिंग झालं. पण जेव्हा आपला पदार्थ लिक्विड आहे म्हणजे पाणी आहे, त्याला जर आपण सॉलिडमध्ये कन्व्हर्ट केलं, तर त्याला म्हणतात सॉलिडिफिकेशन. पहिला आला मेल्टिंग, दुसरा आला सॉलिडिफिकेशन. मेल्टिंग आणि सॉलिडिफिकेशन मध्ये किती लोकांना कन्फ्युजन आहे? बरं, किती लोकांना कन्फ्युजन नाही? मेल्टिंग झालं, सॉलिडिफिकेशन झालं. आता पुढचा प्रश्न, पुढची जी स्टेज येते आपली, ते येते इव्हॅपोरेशन म्हणजे वाफ तयार करणे. म्हणजे आपल्याला जर एखाद्या टेम्परेचर जे आहे लिक्विडला दिलं आपण, त्याचं टेम्परेचर इन्क्रीज केलं, तर त्याचं काय होईल? तर त्याचं काय होईल, की वाफ तयार होणार. म्हणजे स्टीम तयार होणार. म्हणजे आपण पाण्याला जर आणखी गरम केलं तर काय होणार आहे? म्हणजे बर्फाला गरम केलं, सॉलिड होतं, लिक्विड झालं. लिक्विड गरम केलं, वाफ झाली. आलं लक्षात? तर या तिसऱ्या प्रोसेसला म्हणतो आपण इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशन. किती लोकांना इव्हॅपोरेशन कळलं? याला आपण म्हणतो इव्हॅपोरेशन. किती लोकांना इव्हॅपोरेशन कळलेलं आहे? पहिलं आहे, एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे हे शिकताना, की थोडंसं सगळं सारखंच वाटायला लागणार. तर ते तसं जर झालं, तर फास्ट पैकी म्हणजे पटापट मला तुम्ही विचारायला सुरुवात करा.
मी तुम्हाला जसं जसं तुम्ही मला विचारणार तसं तसं मी तुम्हाला त्याचा रिप्लाय हा करत राहील. विषय असा आहे की पहिलं सॉलिड, दुसरं लिक्विड, तिसरं गॅस, या 3 स्टेट बघितल्या. या स्टेटमध्ये एकमेकाच्या स्टेटमध्ये जाण्याच्या प्रक्रियेला त्याची स्टेट चेंज करणं म्हणतात आणि ही स्टेट चेंज करण्यासाठी 2 गोष्टी आवश्यक असतात. एक तर टेम्परेचर आणि दुसरं तर प्रेशर. बरोबर? टेम्परेचर आणि प्रेशर. तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. टेम्परेचर आणि प्रेशरमुळे ते स्टेट त्याची चेंज होते. आता या चेंज होणाऱ्या टेम्परेचर, प्रेशरच्या स्टेटला आपण वेगवेगळी नावं दिलेली आहेत आणि ते नावं आपल्याला माहिती पाहिजे. कारण पेपरमध्ये असंच येतं. इव्हॅपोरेशन, मेल्टिंग, त्याचा बॉइलिंग पॉइंट हा आहे, उत्कलनांक हा आहे, त्याचा म्हणजे हे असे शब्द प्रयोग तिथे वापरले जातात आणि तेच मराठीमध्ये सुद्धा असतात किंवा इंग्लिशमध्ये तर असतात. तर मग सायन्सचे अशा पद्धतीचे प्रश्न जेव्हा आपल्याला मराठीमध्ये कळत नाही, त्यावेळेस आपण शक्यतोवर ते इंग्लिशमध्ये वाचावे आणि नंतर मराठीत वाचावे. मग दोन्ही याचं कोरिलेट होऊन ते बरोबर आपल्याला कळतं. ज्यांचं BA आहे त्या लोकांसाठी सांगतोय. तर इव्हॅपोरेशन हा जो विषय आला, तर इव्हॅपोरेशनमध्ये काय होतं, की टेम्परेचर जर लिक्विडचं वाढवलं, तर त्याची वाफ तयार होते आणि तयार झालेली वाफ ही जी होते, ते प्रोसेस जी आहे, त्या पूर्ण प्रोसेसला म्हणतात इव्हॅपोरेशन. तसं बघितलं तर इव्हॅपोरेशन हे कुठल्याही टेम्परेचरला होते, बॉइलिंग टेम्परेचरच्या खाली सुद्धा. आलं लक्षात? पण त्याला आपण म्हणजे ते स्टेट चेंज करत राहतो. म्हणजे पाण्याच्या बाबतीत झालं, पण इतर बाबतीत थोडंसं वेगळं असतं. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो दॅट इज अ कंडेन्सेशन. दॅट इज अ कंडेन्सेशन हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. कंडेन्सेशन. आता ढग तयार होतात किंवा बर्फ तयार होतो. याला जे म्हणतो आपण दॅट इज अ कंडेन्सेशन. म्हणजे काय असतं, की वर पाण्याचा म्हणजे ढग असतो. त्या वाफ असते आणि त्या वाफेला जर कूल केलं गेलं, म्हणजे थंड झाली, म्हणजे झाडी आली खाली, म्हणजे भूगोल. झाडं आलं आणि कूल झाली ती वाफ, तर लगेच ती कन्व्हर्टेड इंटू ड्रॉपलेट्स म्हणजे पाऊस पडतो आणि ते पावसाचं पडणं म्हणजे दॅट इज दुसरं तिसरं काही नसून की कंडेन्स झालेलं आहे. कंडेन्सेशन आहे. अशाच पद्धतीने ढगं तयार होतात, बर्फ पडतं आणि या सगळ्या प्रोसेसला म्हणतो आपण कंडेन्सेशन. या सगळ्या प्रोसेसला आपण म्हणतो काय? कंडेन्सेशन. कंडेन्सेशन. आता तुम्हाला एक प्रश्न माझा आहे. पुढची शेवटची टर्म आहे. नंतर वेगळा पॉइंट चालू आपण करणार आहोत. लिक्विड गॅस जो असतो आपला, हाय प्रेशरमध्ये त्याला म्हणजे लिक्विड पेट्रोलियम गॅस असं आपण म्हणतो LPG. तो जो गॅस असतो, तो लिक्विड फॉर्ममध्ये असतो. हाय म्हणजे त्याला प्रेशर वाढवून त्याला लिक्विड फॉर्ममध्ये आपल्या सिलेंडरमध्ये पॅक करतात आणि नंतर आपण प्रेशर जेव्हा रेग्युलेटर ऑन करतो, देन वी रिलीज द प्रेशर आणि तो पुढचा फ्लो आपण बर्निंगसाठी त्याचा वापरतो. तर हा त्याच्यामध्ये आपण बाय युजिंग जसं मी मगाशी म्हटलं, की आपण एकदा प्रेशर अप्लाय करतो किंवा टेम्परेचरमध्ये चेंज करतो आणि असं करून आपण त्याच्यामध्ये चेंजेस त्याच्या स्टेटमध्ये करत असतो. त्याच्यानंतर पुढचा आहे, की पुढचा प्रश्न असा आहे, पुढचा टॉपिक असा आहे, पुढची टर्म अशी आहे, दॅट इज अ सब्लिमेशन. सब्लिमेशन लक्षात ठेवायचं. जेव्हा एखादं सॉलिड मधली स्टेज गहाळ करता, मध्ये काय होतं, सॉलिडचं लिक्विड होणार, लिक्विडचं गॅस होणार. पण जर लिक्विड झालंच नाही, डायरेक्ट गॅस तयार केला, तर अशा प्रोसेसला आपण म्हणतो सब्लिमेशन. अशा प्रोसेसला असं म्हणतो आपण काय, तर सब्लिमेशन. उदाहरणार्थ आहे त्याचं आपल्या घरामध्ये असलेलं कापूर. कापूर डायरेक्ट वेफर तयार होऊन जातात. तर त्याला आपण म्हणतो कॅम्फर. कॅम्फर आणि दॅट प्रोसेस ऑफ डायरेक्ट कॅम्फरच्या वेपर तयार होण्यामध्ये त्याला म्हणतो आपण सब्लिमेशन. किती लोकांना सब्लिमेशन कळलेलं आहे? ओके. तर आपण आतापर्यंत काय टर्म शिकलो? पहिली टर्म आपण स्टेटमध्ये काय शिकलो? मला रिप्लाय हवा आहे. स्टेटमध्ये आपण काय शिकलो, की चेंज ऑफ स्टेट जे आपण बघतो,
त्याच्यामध्ये आपण पहिली स्टेप काय शिकलो, म्हणजे मेल्टिंग. ओके. दुसरी काय शिकलो आपण, सॉलिडिफिकेशन. तिसरं काय शिकलो आपण, इव्हॅपोरेशन. चौथं काय शिकलो आपण, कंडेन्सेशन. पहिल्यांदा आम्ही सॉलिड केलं, मग सॉलिड करून त्याला मेल्ट केलं. त्याच्यानंतर आम्ही त्याला वाफ केली, त्याचं मग कंडेन्स पण केलं आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला सब्लिमेशन पण केलं. तर ह्या 5 पद्धती आपण वेगवेगळ्या आतापर्यंतच्या सॉलिड फेजमध्ये शिकलेलो आहोत. ओके. ह्या 5 लक्षात आल्या पाहिजे. म्हणजे आतापर्यंत आपण काय शिकलो, तर ओव्हरऑल आतापर्यंतच्या याच्यामध्ये तर आपण 3 गोष्टी प्रामुख्याने शिकलेलो आहोत. एक तर फिजिकल स्टेट बेसिसवरती जेव्हा आपण मॅटरचं क्लासिफिकेशन करतो, तेव्हा भौतिकशास्त्राच्या नुसार मॅटरचं क्लासिफिकेशन केल्यानंतर मॅटर हे 3 गोष्टीमध्ये डिव्हाईड केलं जातं. एक तर सॉलिड, दुसरं असतं लिक्विड, तिसरं असतं गॅस, चौथं असतं प्लाझ्मा आणि 5वं असतं बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट. हे 5 प्रकारे हे होतं. पण आपल्याला सॉलिड, लिक्विड आणि गॅस ह्या 3 स्टेटवरती जास्त काम आहे. बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेटमध्ये सत्येंद्र बोस यांचं नाव देण्यात आलं. आइन्स्टाईनने ते 5th स्टेट ऑफ फिजिकल जे पदार्थाची ती शोधून काढली. 1920 मध्ये बोस-आइन्स्टाईनने हे सगळा शोध केलेला होता आणि 2001 मध्ये त्याच्यासाठी त्यांना नोबेल प्राइज आइन्स्टाईनना देण्यात आला 2001 मध्ये. आता 2022 चालू. हे आपण आतापर्यंत शिकलो. तर आता हे जे मॅटर आहेत, हे जे फिजिकल स्टेटमध्ये असलेले मॅटर आहेत, तर हे मॅटर जे आहेत हे वेगवेगळ्या स्टेटमध्ये जातात आणि वेगवेगळ्या स्टेटमध्ये जात असताना वेगवेगळी त्याची रूपांतरण होत असताना या रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, त्याच्या आपण 5 डेफिनेशन शिकल्या. रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, त्याच्या आपण 5 डेफिनेशन शिकल्या आणि पहिली डेफिनेशन आहे मेल्टिंग. तर टेम्परेचर वाढवलं तर ते मेल्ट होतं, त्याला आपण म्हणतो मेल्टिंग. दुसरी डेफिनेशन आहे सॉलिडिफिकेशन. जर टेम्परेचर कमी केलं आपण तर ते सॉलिड होतं, घट्ट होतं. तिसरी डेफिनेशन आहे इव्हॅपोरेशन. जर लिक्विड सबस्टन्सला आपण अजून टेम्परेचर दिलं तर त्याची वाफ होऊन जाते. आणि चौथं आहे की वाफ ढगातली आहे, ती जर कंडेन्सेट झाली, ती जर कूलिंग झाली तिचं अजून डायरेक्ट, तर त्याचे ड्रॉपलेट्स तयार होतात, म्हणजे लिक्विड तयार होतं. आणि 5वी असं आहे की एखादी स्टेप गहाळच करून टाकली, म्हणजे सॉलिड आहे आणि डायरेक्ट गॅस, कापूर. त्याला कॅम्फर आपण म्हणतो, तर कापूर. तर याच्यामध्ये काय होतं की डायरेक्ट सब्लिमेशन, मधली स्टेट गायब. तर या प्रोसेस ज्या आहेत या 5 याच्यातून त्याच्यात, त्याच्यातून याच्यात रूपांतर करण्याच्या ज्या प्रोसेस आहेत, या 5 प्रोसेस आपण शिकलो. या 5 डेफिनेशन आपण बघितल्या. ह्या 5 डेफिनेशन मध्ये रूपांतर होण्यामध्ये मुख्य कारण त्याचं एकच असतं, एकाच गोष्टीमुळे ते चेंजेस होत असतात. तर ते दुसरे तिसरे काही नसून ती चेंज बदलते. आयदर टेम्परेचर चेंज होते, म्हणजे टेम्परेचरच जवळ-जवळ चेंज होते सगळ्याच्या मध्ये आणि काही ठिकाणी प्रेशर चेंज होते किंवा दोन्ही चेंज होतात. ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण शिकलेलो आहे. यापर्यंत, या टॉपिक पर्यंत हेच 3, 4, 5 स्टेट आणि 5 डेफिनेशन याच्यापर्यंत किती लोकांना कन्फ्युजन नाही? ज्या लोकांना कन्फ्युजन नाही त्या लोकांनी थंब पाठवा. नेक्स्ट टॉपिक आपण सुरू करूया. 3, 4. ओके. पुढचा आणि महत्वाचा पॉइंट आहे. पुढचा आणि महत्वाचा पॉइंट असा आहे, की 2 वेगळ्या डेफिनेशन येत आहेत आणि दॅट डेफिनेशन इज मेल्टिंग पॉइंट आणि दुसरी डेफिनेशन आहे फ्रीझिंग पॉइंट. पहिली डेफिनेशन आहे मेल्टिंग पॉइंट, दुसरी डेफिनेशन आहे फ्रीझिंग पॉइंट. म्हणजे असा पॉइंट, असं टेम्परेचर ज्या ठिकाणी, असा पॉइंट, असं टेम्परेचर ज्या ठिकाणी हा गरम केला की तो वितळून जातो. गरम केला की तो वितळून जातो. असा पॉइंट ज्या ठिकाणी एखादा पदार्थ गरम केला की तो वितळून जातो आणि या वितळून जाण्याच्या प्रक्रियेला म्हणतो आपण मेल्टिंग. वितळून जाण्याच्या प्रक्रियेला आपण म्हणतो मेल्टिंग. आलं लक्षात? आणि जर एखादं लिक्विड असेल, त्या लिक्विडचं जर टेम्परेचर अजून कमी केलं, लिक्विड स्टेटचं जर टेम्परेचर अजून कमी केलं, तर त्याला तो फ्रीज होतो, घट्ट होऊन जातो आणि त्या घट्ट होण्याच्या याला आपण म्हणतो फ्रीझिंग. ओके. या 2 डेफिनिशन मध्ये कोणाला काय कन्फ्युजन आहे? अगर कन्फ्युजन नहीं है, तो प्लीज एक थंब तो बनता है. ओके. आता आपल्याला बघायचं आहे, की मेल्टिंग पॉइंट मध्ये काय नेमकं
हे असते असा पॉइंट, एक्झॅक्टली असा पॉइंट की जिथपर्यंत टेम्परेचर गेलं की ते मेटल वितळायला लागतं किंवा तो पदार्थ वितळायला लागतो. त्या टेम्परेचरला म्हणतात मेल्टिंग पॉइंट. त्या टेम्परेचरला म्हणतो आपण मेल्टिंग पॉइंट. आता मेल्टिंग पॉइंट जो जो आहे हा आपण वेगवेगळ्या गोष्टीचा उदाहरणासाठी घेऊया. 2 गोष्टी बघूयात. जर बर्फ आहे. बर्फाचं जर पाणी करायचं असेल आपल्याला बर्फाचं, तर ते बर्फाचं पाणी कुठल्या टेम्परेचरला पाणी व्हायला सुरू होते, तर ते होते 0 डिग्री सेल्सियसला. 0 डिग्री सेल्सियस टेम्परेचर जर असेल, तर बर्फाचं पाणी व्हायला सुरुवात होऊन जाते. आलं लक्षात? पण टेम्परेचर -1 असेल आणि बर्फाचा खडा ठेवलेला असेल, तर तो पाणी होणार नाही. ॲट लीस्ट 0 डिग्री सेल्सियस टेम्परेचर लागतं आणि ते 0 डिग्री सेल्सियस टेम्परेचर इज द टेम्परेचर ऑफ मेल्टिंग पॉइंट फॉर पर्टिक्युलर वॉटर. आलं लक्षात? आता दुसरा प्रश्न आपण घेऊया, की एखादा लोखंडाचा तुकडा घेतला. तर लोखंडाच्या तुकड्याचं जर आपल्याला पाणी करायचं असेल, तर त्याला किती टेम्परेचर लागेल? तर जेव्हा आपण आता उदाहरणार्थ जर ह्या भट्ट्या असतात मोठ्या-मोठ्या, म्हणजे हे मेटल तयार होतात, मेटलचं काही-काही तयार होतात वस्तू. तर त्या डिग्रीमध्ये 1500 पेक्षा जास्त टेम्परेचर असते. जिथं लोखंडाच्या काहीतरी वस्तू बनतात, तिथं 1500 पेक्षा जास्त टेम्परेचर असते. कारण मेल्टिंग पॉइंट जो आहे लोखंडाचा, लोखंडाचा जो मेल्टिंग पॉइंट आहे, तो 1535 डिग्री सेल्सियस आहे. लक्षात ठेवायचं. 1535 डिग्री सेल्सियस आहे. 1535 डिग्री सेल्सियसला लोखंड वितळायला सुरुवात होते. तर हा झाला आपला लोखंडाच्या बाबतीत. आता आपण काही हे झालं मेल्टिंगच्या बाबतीत. आता आपण काही उदाहरणं घेऊयात, की फ्रीझिंग पॉइंटवरून. आता फ्रीझिंग पॉइंट म्हणजे काय, की लिक्विड सॉलिडमध्ये कन्व्हर्ट होतं असा पॉइंट. लिक्विड सॉलिडमध्ये कन्व्हर्ट व्हायला सुरुवात होते. असा पॉइंटला आपण म्हणतो अशा पॉइंटला आपण म्हणतो, की फ्रीझिंग पॉइंट. मग आता फ्रीझिंग पॉइंट ऑफ वॉटर हा 0 डिग्री सेल्सियस आहे. बरोबर? असं ते असतं. आता वॉटरचा जरी हा असला, तर बरेचसे असे घटक आहेत, की त्यांचं म्हणजे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट इज डिफरंट. म्हणजे आता मर्क्युरी जर घेतला आपण पारा, याचं मेल्टिंग पॉइंट जर घेतला, तर -39 डिग्री सेल्सियस आहे आणि मर्क्युरी म्हणजे पाऱ्याला जर आपल्याला बॉईल करायचं असेल, तर 357 डिग्री सेल्सियस टेम्परेचर लागतं त्याला. म्हणजे हा त्याच्यामधला फरक आहे. हे झालं उदाहरण. आता आपण जसं-जसं टेम्परेचर वाढवतो, तर सबस्टन्सेसला कायनेटिक एनर्जी मिळते. जसं-जसं टेम्परेचर वाढवतो, तर सबस्टन्सेसला कायनेटिक एनर्जी मिळते. पुढचा पॉइंट आपल्याला शिकायचा आहे. पुढचा पॉइंट आपल्याला शिकायचा आहे. तर आपण ते बघूच. पण त्याच्या आधी आपल्याला हे डायग्राम पूर्ण करायची आहे. अ, इथपर्यंत काही कोणाला कन्फ्युजन? नाही. आता पुढचा आपण जे बघितलं, आता आपल्याला स्क्रीनवरती फोकस करायचा आहे. स्क्रीनवरती सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. तर स्क्रीनवर जर आपण गेलो, तर आत्ता आपण बघितलं, की जे काही क्लासिफिकेशन बघितलं किंवा ज्या काही गोष्टी बघितल्या, जे मॅटर बघितलं आपण, ते मॅटर बघितलं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ फिजिकल नेचर भौतिकशास्त्राच्या आधारे आपण वेगवेगळ्या पदार्थांचं क्लासिफिकेशन आणि त्याच्या आधारे आपण ते डिस्कस केलं. भौतिकशास्त्राच्या आधारे. मग आता आपल्याला काय करायचंय? रासायनिक शास्त्राच्या आधारे या मॉलिक्यूलचं क्लासिफिकेशन आपल्याला करायचंय. मॉलिक्यूल म्हणण्यापेक्षा या सबस्टन्सेसचं, या पदार्थांचं क्लासिफिकेशन आपल्याला करायचंय. मग रासायनिकदृष्ट्या जर आपल्याला वर्गीकरण कसं करायचं झालं, तर ते कसं असतं? तर चार्टकडे लक्ष द्यायचं. सगळ्यात पहिल्यांदा 2 गोष्टी असतात, प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर. प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर. मग आता आपण समजण्यासाठी असं उदाहरण घेऊ नका. समजण्यासाठी मी एक उदाहरण घेतो, की माझ्याकडे एखादा पदार्थ आहे. त्याच्यामध्ये मी काहीच भेसळ केलेली नाहीये.
काहीच भेसळ केलेली नाही. तसा कुठलाही पदार्थ घ्या, समजा पाणी आहे. पाणी आहे. पाणी हे प्युअर सबस्टन्स झालं. पेट्रोल आहे. प्युअर सबस्टन्स झालं. बरोबर, दोन्ही पण वेगवेगळे. पण या पाण्यामध्ये जर मी पेट्रोल ओतलं, दॅट पाणी आणि पेट्रोल हे काय झालं? मिक्सचर झालं. आलं लक्षात? पाणी आणि पेट्रोल काय झालं? मिक्सचर झालं. हे झालं याचं उदाहरण. पहिली लेयर प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर. इथपर्यंत किती लोकांना कन्फ्युजन आहे? नसेल तर थांब. ओके, गुड. आता पुढची लेव्हल आपली अशी आहे, की आपण प्युअर सबस्टन्सेसला आपण जेव्हा आणखी सब डिव्हायडेड करतो, तर सबस्टन्सेसच्या आतमध्ये काय असतं? तर एलिमेंट्स असतात. म्हणजे सबस्टन्सेसच्या आतमध्ये काय असतं? तर एलिमेंट किंवा कंपाउंड. आलं लक्षात? आयदर इट इज एलिमेंट किंवा कंपाउंड. बरोबर? मग एलिमेंटच्या आतमध्ये काय असतं? तर ॲटम असतो. तर आपल्याला या ॲटमवरती फोकस करायचा आहे. तर कंपाउंडमध्ये काय असतं? तर एलिमेंट्स असतात. एलिमेंटमध्ये काय असतं? तर ॲटम असतो. बरोबर? हे सरळ-सरळ लक्षात येण्यासारखं आहे. काही कन्फ्युजन नाही. म्हणजे काय, की एखादा पदार्थ आहे, तर पदार्थामध्ये काय असेल, तो पदार्थ प्युअर असू शकतो किंवा मिक्सचर असू शकते. बरं, मग प्युअर असला म्हणजे काय झालं? तर प्युअर आहे तर मग तो एलिमेंट आहे किंवा कंपाउंड आहे. मग आता ते ते पण बघितलं पाहिजे. एलिमेंट म्हणजे काय आणि कंपाउंड म्हणजे काय? बरं, मग एलिमेंट असेल तर त्याच्यातही ॲटम असतील. मग कंपाउंड असेल तर त्या कंपाउंडमध्ये ॲटम असतील. एलिमेंट असतील आणि एलिमेंटमध्ये परत ॲटमच असतील. म्हणजे आपण जेव्हा असं म्हटलं होतं, की प्रत्येक ह्युमन बॉडी, एव्हरी लिव्हिंग इंडिव्हिज्युअल ऑर प्लांट, एनिमल्स, एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ अ सिंगल सेल. बरोबर? तर तसं जसं बायोलॉजीमध्ये सेल होतं, तसं इकडे ॲटम असतो. तर वी नीड टू फोकस ऑन आवर ॲटम. ओके. तर मग ॲटम पासून एलिमेंट बनतो, एलिमेंट पासून कंपाउंड बनतं. कंपाउंड आणि एलिमेंट हे एकतर प्युअर असू शकतात किंवा 2 मिक्स करून कंपाउंड पण असू शकतं. इथपर्यंत काही कन्फ्युजन? यहाँ तक किसी को कोई कन्फ्यूजन अगर नहीं है तो थम। तो चलो अगले पड़ाव पे हम चलते हैं. अगला पड़ाव हमारे लिए है मिक्सचर. पुढचा विषय आहे आपला मिक्सचर. तर मिक्सचर कसं असू शकतं? एकतर होमोजिनियस असू शकतं किंवा हेटेरोजिनियस असू शकतं. मग होमोजिनियस मिक्सचरमध्ये काय असतं? ते आपल्याला बघायचं आहे आणि हेटेरोजिनियस मिक्सचरमध्ये काय असतं? ते पण आपल्याला बघायचं आहे. राइट? तर पहिलं टर्म आपल्याला लक्षात घ्यायची आहे, की होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय? की असे मिक्सचर जे एकमेकात असे सबस्टन्सेस हा शब्द लक्षात ठेवायचा ना. सबस्टन्स, एलिमेंट, एटम, कंपाउंड 4च शब्द आहेत तिथं. सबस्टन्स, एलिमेंट, एटम, कंपाउंड एवढे समजले की विषय समजला. होमो म्हणजे दोन्ही समान लेव्हलला असलेले. होमोजिनियस म्हणजे सारखे पदार्थ एकत्र टाकले, एकात मिक्स होऊ शकतात. तर त्याचं सोल्युशन तयार होते. होमोजिनियस. हेटेरोजिनियस जर असेल, तर त्याचं सोल्युशन तयार होणार नाही. ते लेयर वेगवेगळ्या दिसणार. फॉर एक्झाम्पल पेट्रोल आणि पाणी एकत्र ओतलं आपण. काय होणार? पेट्रोलची लेयर वेगळी आणि पाण्याचं लेयर वेगळे. तर त्याच्यामध्ये त्यांच्या मॉलिक्युलर वेट प्रमाणे ते वेगवेगळे दिसणार. बरोबर? तर पण तसं आपण पाण्यात निंबूचा रस टाकला, तर तसं होणार नाही. पाणी आणि ते मिक्स होऊन जाईल. तर दॅट इज होमोजिनियस. ते झालं सोल्युशन. इथपर्यंत काही कन्फ्युजन? या डायग्राम पर्यंत किती लोकांना कन्फ्युजन नाही? ज्यांनी नाही त्यांनी थांब. एकच आला फक्त. एकालाच कन्फ्युजन नाही. म्हणजे परत रिपीट करायचंय. जर परत रिपीट करायचं असेल, असं वाटत असेल, तर मला येस असं लिहून पाठवा. सिंपल गोष्ट आहे. आतापर्यंत आपण जे शिकलो ते एका 2 मिनिटाच्या फरकाने आपण लक्षात घेऊया. पहिली गोष्ट तर एक लक्षात घ्यायची आहे आपल्याला, की आपल्या आजूबाजूला जे काही आहे, जे साध्या डोळ्यांनी दिसते, म्हणजे जिवंत सोडून ते बायोलॉजीत गेलं. जे काही आहे ते सगळं मॅटर आहे आणि मॅटर हे कशापासून बनलेलं आहे? तर ते मॅटर वेगवेगळ्या गोष्टींपासून बनलेलं आहे. त्याला आपण म्हणतो ॲटम. त्या ॲटमपासून काय बनलेलं आहे? आता एलिमेंट आणि त्या एलिमेंटपासून काय बनतात? सबस्टन्सेस
सबस्टान्सेस हे प्युअर असू शकतात किंवा मिक्सचर असू शकतं. याचं क्लासिफिकेशन आपण केमिस्ट्री लेव्हलवरती केलं. असंच भौतिक शास्त्रावरती जर केलं तर ते सॉलिड असू शकतात, ते लिक्विड असू शकतात, ते गॅसियस असू शकतात आणि ते प्लाझ्मा असू शकतात किंवा ते बोन्स आइन्स्टाईन कंडेन्सेट सुद्धा असू शकतात. त्याच्यासाठी 5 आपण डेफिनेशन बघितल्या. ते तसं पण असू शकतं आणि केमिकल क्लासिफिकेशन जेव्हा करतो आपण मॅटरचं, तर मॅटर जे असतं ते प्युअर सबस्टन्स असू शकतो किंवा मिक्सचर असू शकतो. जर प्युअर सबस्टन्स असेल तर त्याच्यामध्ये एलिमेंट असतात किंवा कंपाऊंडने बनलेलं असतं. म्हणजे कंपाऊंड पण प्युअर असू शकतो. हे लक्षात घ्यायचं आहे. किंवा आपलं मिक्सचर असू शकते. मिक्सचरमध्ये होमोजिनियस किंवा हेटेरोजिनियस मिक्सचर असतात. जर होमोजिनियस असेल तर ते सोल्युशन तयार होतं. हेटेरोजिनियस असेल तर सोल्युशन तयार होत नाही. कंपाऊंड असतील तर कंपाऊंडमध्ये परत एलिमेंट येतो. एलिमेंट असेल तर एलिमेंटमध्ये ॲटम येतो. म्हणजे सगळ्यांच्या शेवटी सगळा ॲटमच आहे. हे आपल्याला याच्यातून शिकायचं होतं. आता ज्याला ॲटम समजला त्याला कंपाऊंड समजतील, त्याला एलिमेंट समजतील आणि त्याला मिक्सचर समजेल, त्याला सबस्टन्स समजणार आणि त्याला हे सगळं समजलं त्याला याचे प्रश्न सोडवता येणार. इथपर्यंत काही कन्फ्युजन नाही असं मी गृहीत धरतो आणि पुढच्या टॉपिकला शिफ्ट करतो. तर पुढचा विषय आहे की जसं जसं आपण मेटलला किंवा कुठल्याही गोष्टीला आपण एनर्जी देतो, तसं तसं त्याच्यामध्ये काय होतं, टेम्परेचर देतो, तर त्याच्यामध्ये त्याची एनर्जी वाढते आणि त्या वाढलेल्या एनर्जीला आपण काय म्हणतो, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणतो आपण, कायनेटिक एनर्जी. ओके. तर मला सांगा, ही गोष्ट, ही स्क्रीन किती लोकांना दिसते? ओके. तर आपण जेव्हा आता फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या मॅटरच्या, दिसतंय सगळ्यांना? तर हे जे आहे फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत मॅटरच्या, त्या आपल्याला बघू शकतो, आपण मोजू शकतो. तर त्याच्यामध्ये काय असतं, की सर्टन लेंथ असते, त्याला कलर असतो, त्याला डेन्सिटी असते, त्याला मास असते म्हणजे वजन असते, त्याला लस्टर असतो म्हणजे ते चमकतं किंवा काय जे काय असेल, त्याला व्हॉल्यूम पण असू शकतं, आपण लिक्विड असेल तर आणि ते आपण टाकून मोजू शकतो. त्याला प्रेशर पण असू शकतो आणि या व्यतिरिक्त त्याला इलेक्ट्रिसिटी पण असू शकते. तर हे ज्या गोष्टी आहेत, लेंथ, कलर, डेन्सिटी, मास, लस्टर, व्हॉल्यूम, प्रेशर, इलास्टिसिटी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या गोष्टीमध्ये दिसतात आपल्याला, आपण बघू शकतो. तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत मॅटरच्या, ह्या प्रॉपर्टीज कशा आहेत, ह्या फिजिकल नेचरवरनं लक्षात येणाऱ्या प्रॉपर्टीज आहेत. याच्याशी केमिकल नेचरचा काही घेणं देणं नाही. केमिकल नेचर इज कम्प्लिटली डिफरंट टास्क. तर ते आपण बघणार आहोत पुढे. इथपर्यंत कोणाला काय आहे कन्फ्युजन? किती लोकांना समजलं ते? आता आपण शेअर केलेली स्क्रीन दिसते तुम्हाला? आता त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहेत. फिजिकल प्रॉपर्टी बघितल्या आपण, की त्याला मास असतं, व्हॉल्यूम असतं, लस्टर असतो. हे सगळं झालं आपल्या फिजिकल प्रॉपर्टीज. मग आता आपल्याला बघायच्या आहेत केमिकल प्रॉपर्टीज. तर केमिकल प्रॉपर्टीज काय असू शकतात? एक तर ते केमिकल, त्याच्यामध्ये बाइंडिंग असू शकतं, कोऑर्डिनेशन नंबर असू शकतो, म्हणजे किती मॉलिक्युल कोणासोबत जॉइंट व्हायचे ते ठरू शकतं. ते कोरोसिव्ह असू शकतं, म्हणजे हार्मफुल असू शकतं, ते ज्वलनशील असू शकतं, त्याची रिएक्शन होऊ शकते, ते पॉइझनस असू शकतं. ऑक्सिडेशनसाठी त्याचं ऑक्सिडेशन होऊ शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत. आलं लक्षात? त्याला जळता येऊ शकतं, हीट ऑफ कंबशन त्याच्यातनं बाहेर पडू शकते. तर हे सगळं काय आहे, की केमिकल प्रॉपर्टीज आहेत. ह्या केमिकल प्रॉपर्टीज किती लोकांना कळल्या? ज्यांना कळल्या असतील त्यांनी थंब द्या, नाहीतर मी परत एक्सप्लेन करतो डिटेलमध्ये.
ओके. तर दुसरं आपण बघितलं, आपण जेव्हा आता बघितलं, की पुढची स्क्रीन शेअर करून आणि पुढचं कंटिन्यू करू. दिसते सगळ्यांना? ओके. तर जसं आपण मगाशी बघितलं, की क्लासिफिकेशन ऑफ मॅटर आपण जेव्हा बघतो, तेव्हा मॅटर हे प्युअर असू शकतं, प्युअर सबस्टन्स असू शकतो किंवा मिक्सचर असू शकतं. जर प्युअर सबस्टन्स असेल तर एलिमेंट आणि कंपाउंड, बरोबर? आता आपल्या पेन्सिलमध्ये ग्राफाईट असतं. ते पेन्सिलचं ग्राफाईट, प्युअर वॉटर, लिंबू पाणी, ऑइल आणि पाणी. आपण जे उदाहरणं घेतली ते चार्टवर आहेत. इथपर्यंत काय कन्फ्युजन? आता मी एक शब्द प्रयोग केला होता मगाशी. तो असा होता, की जर आपण जर आपण हिट केलं, जर आपण हिट केलं एखाद्या ॲटमला, जर आपण एखाद्या ॲटमला हिट केलं, तर ते काय होतं, त्याला कायनेटिक एनर्जी प्राप्त होते. ते मॉलिक्यूल मूव्ह करतात. बरोबर? तर मूव्ह केल्यामुळे काय होतं, की ते कायनेटिक एनर्जी ते ग्रास करतात आणि कायनेटिक एनर्जीचे एक्झाम्पल्स मी समोर दिलेले आहे. तर एखाद्या अ, याला एनर्जी मिळायला त्याला त्याची मूव्हमेंट वाढली, तर त्याच्यामध्ये काय होतं, की कायनेटिक एनर्जी त्याच्यामध्ये येते. सिंपल गोष्ट आहे. इथपर्यंत काही कोणाला कन्फ्युजन असेल तर मला पटकन सांगा. मग आपण पुढचा भाग बघणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ मॅटर्स जो आहे तो. केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर्स. हे पुढचं आपण बघणार आहोत. ओके. तर केमिकली जेव्हा आपण एखाद्या वस्तूला क्लासिफाय करायला जातो, तर त्याचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीनं असलं पाहिजे, तर आपण मगाशी बघितलं, की ते एकतर एलिमेंट असलं पाहिजे, एकतर कंपाउंड असलं पाहिजे किंवा मिक्सचर असलं पाहिजे. तर आपल्याला आता हे एलिमेंट, कंपाउंड, मिक्सचर काय आहे हे आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलं. तर आता एलिमेंटमध्ये आपण काय-काय बघायचं आहे? एलिमेंटमध्ये आपण काय-काय बघायचं आहे? एक मिनिटं. एलिमेंटमध्ये जर आपल्याला काय-काय बघायचं असेल, तर आपण काय केलं पाहिजे, तर ते आपण बघूयात आता. त्याच्या आधी मी तुम्हाला परत एक जुनी मागची शेअर करतो, की याच्यामध्ये एलिमेंट दिसतंय सगळ्यांना? ओके. तर एलिमेंटमध्ये जर आपण बघायचं झालं, तर एलिमेंटमध्ये काय-काय असतं? आता आपण बघितलं की मॅटर आहे. मॅटरमध्ये प्युअर सबस्टन्सेस असतात किंवा मिक्सचर असते. मिक्सचरचा भाग आताचा सोडून द्यायचा. आपण प्युअर सबस्टन्सेसवरती फोकस केलं, तर त्याच्यामध्ये आपण बघितलं एलिमेंट आहेत किंवा कंपाउंड आहेत. मग एलिमेंटमध्ये काय असतं, तर ॲटम असते आणि कंपाउंडमध्ये काय असतं, तर एलिमेंट असतं आणि ॲटम्स असतात. मग आपल्याला आता एलिमेंट कुठले-कुठले आहेत, त्याचं आपल्याला जरा बघायचं आहे. तर एलिमेंटमध्ये आणखी 3 प्रकार पडतात. एक मेटल, दुसरा नॉन मेटल आणि तिसरा मेटलॉइड. एक मेटल, दुसरा नॉन मेटल आणि तिसरा मेटलॉइड. मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड. मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड पाठ करायचं आहे हे. पहिला असतो मेटल, दुसरा असतो नॉन मेटल आणि तिसरा असतो मेटलॉइड. आता हे मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड काय आहेत ते आपण बघूयात आता. बरोबर? ते तुमच्या रोजच्या जीवनातले बघितलेले तुम्ही सगळे असतात. जेव्हा आपण डिस्कस करू तेव्हा ते सहज लक्षात राहतील. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मेटल कशाला म्हणतो ते बघूया. पहिल्यांदा आता याच्यामध्ये असं की एलिमेंट जी ही टर्म आहे, ही रॉबर्ट बॉयले यांनी यूज केलेली आहे. रॉबर्ट बॉयले यांनी हे एलिमेंट हा शब्द वापरलेला आहे. फर्स्ट टाईम 1661 मध्ये. तर हे लक्षात ठेवायचं. आता एलिमेंट म्हणजे काय? की ज्याला आपण
आणखी छोटं करू शकत नाही. मित्रांनो, ही गोष्ट खूप लक्षात घ्यायची आहे, की एलिमेंटला रॉबर्टने काय म्हटलेलं आहे, पुढे गेल्यानंतर ते आणखी काहीतरी वेगळं झालेलं आहे. तर त्याच्यामुळे ती स्टेट आपल्याला लक्षात ठेवायची, की एलिमेंट म्हणजे काय? की रॉबर्ट बॉयलेने म्हटलेलं, की एलिमेंट म्हणजे काय? की बाबा फ्रेंच सायंटिस्ट जो होता अँटोनी ने लोइझरने काय म्हटलं होतं 1919 मध्ये, की एलिमेंट म्हणजे अशी गोष्ट, की जिला आपण आणखी डिव्हाईड करू शकत नाही किंवा डिकंपोज करू शकत नाही. असं त्याचं त्यावेळेस म्हणणं होतं. आणि ते जे होतं, त्याला आपण एलिमेंट म्हणतो. फर्दर डिव्हाईड होत नाहीत. म्हणजे एक एलिमेंट आहे, पण एलिमेंटला आपण फर्दर डिव्हाईड करू शकत नाही. पण आपल्या डायग्राममध्ये आपण काय म्हटलेलं आहे, की एलिमेंटला आपण ॲटममध्ये डिव्हाईड करतो. एलिमेंटच्या आतमध्ये पण ॲटम असतो. जसं तिकडे पेशी असते. म्हणजे इथं जर आपण कंपॅरिझन केलं, की हा प्युअर सबस्टन्स म्हणजे हा आपण आपल्या आतमधले एलिमेंट म्हणजे हे ऑर्गन्स आणि त्या ऑर्गनच्या आतमध्ये ॲटम्स म्हणजे ह्या पेशी. ओके. बायोलॉजीशी तुलना केली याची तर. तसं. तर मग एलिमेंटला डिव्हाईड करू शकत नाहीत असं त्याचं म्हणणं होतं. पण ते म्हणणं साफ खोटं ठरते पुढे जेव्हा रिसर्च गेला तेव्हा. पण आता सध्या काय म्हणतो, की एलिमेंट कॅन नॉट बी सबडिव्हायडेड इंटू काय तर किंवा डिकंपोज करू शकत नाही. तर अशा कंडिशनला आपण त्याला त्या सबस्टन्सेसला एलिमेंट म्हणतो. त्या पदार्थाला आपण एलिमेंट म्हणतो. तर 1661 मध्ये रॉबर्ट बॉयले यांनी ही पहिल्यांदा टर्म वापरली होती एलिमेंट आणि म्हणजे त्याच्यानंतर महत्वाचं आहे, की आपल्याकडे टोटल आता 118 एलिमेंट आहेत. एक सोडून द्या. 118 एलिमेंट्स आहेत. 118 एलिमेंट्स आहेत. फॅक्ट्स हां. 118 एलिमेंट. 118 118 आहे आणि त्याच्यापैकी 118 पैकी 92 काय आहे? नॅचरल एलिमेंट आहेत. स्मॉल एन-ई लिहायचा. नॅचरल एलिमेंट. बरोबर? नॅचरल एलिमेंट आहेत. म्हणजे 92 तर निसर्गात आहे तसेच सापडतात. बाकीचे कॉम्बिन करून तयार झालेले आहेत. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात आहे. आता इथपर्यंत असं म्हणणं होतं, की एलिमेंट कॅन नॉट बी फर्दर डिव्हायडेड किंवा त्याचा वेगळा भाग करता येत नाही. केमिकल्स किंवा बाय एनी फिजिकल मेथडने. आता त्याचं जे नाव आहे एलिमेंटचं, तर ते एक अक्षराने नोट करतात. फॉर एक्झाम्पल जर समजा हायड्रोजन असेल, तर हायड्रोजनला एच लिहितात. ऑक्सिजन असेल तर ओ लिहितात. तर हे सगळं असं त्याला आपण डिनोट करत असतो त्या एलिमेंटला. आलं लक्षात? आता एलिमेंटच्या आतमध्ये काय असतं? एलिमेंटच्या आतमध्ये काय असतं? क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स कसं होते? तर सगळ्याच्या आतमध्ये ॲटमच असतो. यात काही गैर नाही. हे ठरलेलंच आहे. पण एलिमेंटचं जर क्लासिफिकेशन केलं आपण, तर ते क्लासिफिकेशन कसं होतं? तर एक तर मेटल असू शकते म्हणजे धातू, अधातू. आलं लक्षात? धातू, अधातू, मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स याच्यापेक्षा वेगळा प्रकार. धातू, अधातू आणि मेटलॉइड्स हा 3 त्याच्यामध्ये एलिमेंटमध्ये क्लासिफिकेशन होऊ शकतं. तर पहिला प्रकार काय आहे, की सगळ्यामध्ये म्हणजे 118 मध्ये 17 मेटल्स आहेत. 118 मध्ये 17 मेटल्स आहेत. आपण बघितलं की 118 मध्ये टोटल 118 मध्ये नॅचरली सापडणारे 92 आहेत. पण याच 118 मध्ये टोटल 17 हे मेटल आहेत. 17 हे मेटल आहेत. मग आता मेटलच्या प्रॉपर्टीज आपण शिकलो. तिथे काय असतात? हार्डनेस असतो, डक्टिलिटी असते, लस्टर असते, एबिलिटी टू कंडक्ट हीट असते. मेटलच्या आतमधून हीट जाते हे माहिती आहे ना, म्हणजे आपल्या तांब्याची तार किंवा अॅल्युमिनियमची तार इलेक्ट्रिकसाठी वापरतात. हे सगळे मेटल आहेत. याच्या आतमधून विद्युत वहन होते. सिल्वर, कॉपर हे जे आहेत सगळे मेटल आहेत. मग आता नॉन मेटल म्हणजे कोणते आहेत? मग जर आपण बघितलं की 118 मध्ये 92 जे आहेत हे नॅचरली सापडतात. 92 नॅचरली सापडतात. 118 मध्ये 70 जे आहेत हे मेटल्स आहेत आणि उरलेले बाकीचे जे आपण म्हणतो 70 पैकी त्याच्यापैकी 18 पैकी 22 जे आहेत हे नॉन मेटल्स आहेत. 22 जे आहेत हे नॉन मेटल्स आहेत. म्हणजे जगात आतापर्यंत आपल्याला रिसर्च झालेले 118च 118च एलिमेंट आहेत. 118 वरच हा सगळा खेळ चालू आहे. तेव्हा एवढे आपण अलॉय करून, काय मिक्स करून काय-काय बनवतो. जर अजून काही सापडलं असतं आपल्याला, तर अजून किती झाले असते तुम्ही इमॅजिन करा.
तर आता निसर्गतः आढळणारे 118 आहेत. 118 मध्ये 70 मेटल आहेत, 22 नॉन मेटल आहेत. आता नॉन मेटलची प्रॉपर्टी काय असते, की एक त्याला लस्टर नसणार, म्हणजे चमकत नाहीत. ब्रिटल असतील ते. पुअर कंडक्शन ऑफ हीट आणि इलेक्ट्रिक, म्हणजे ते काही हीटही वाहून नेणार नाहीत आणि इलेक्ट्रिसिटी वाहून नेणार नाहीत. तर सॉलिड, लिक्विड, गॅसेस कुठल्याही फॉर्ममध्ये सापडतील ते. पण त्याला काही असं फार हे नसणार आहे. म्हणजे उदाहरण कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे काय आहेत सगळे? हे नॉन मेटल आहेत. आलं लक्षात? आता या व्यतिरिक्त तिसरा प्रकार, की ते कॉमन मेटल आणि नॉन मेटलच्या कॅरेक्टरिस्टिक घेऊन येतात. तर ते तिसरे असतात नॉन मेटलॉइड. आलं लक्षात? की काही मेटलच्या कॅरेक्टरिस्टिक आणि नॉन मेटलच्या पण कॅरेक्टरिस्टिक अशामध्ये असतात. म्हणजे ते सगळंच असते त्याच्यामध्ये. मिक्स फ्युजनच असते. तर त्याला जे म्हणतात त्याला म्हणतो आपण मेटलॉइड. तर त्याचं उदाहरण आहे आर्सेनिन, बोरॉन, सिलिकॉन आणि सेलेनियम. तर सेमीकंडक्टर जो विषय असतो, तो बनवण्यासाठी याचा विषय करत असतात. इथपर्यंत काही लोकांना कन्फ्युजन एलिमेंट पर्यंत? अगर कन्फ्युजन नाहीये तो थंब बनता है. ओके. सो दुसरा भाग आपण मेटलमध्ये दुसरा भाग, आता एलिमेंट्स बघितले. आपण दुसरा भाग बघणार आहोत कंपाऊंड. दुसरा भाग बघणार आहोत आपण कंपाऊंड. बरोबर? मॅटरमध्ये गेलो आपण प्युअर सबस्टन्समध्ये बघितलं एलिमेंट. एलिमेंटमध्ये बघितलं आपण की त्याच्यामध्ये 3 प्रकारचे एलिमेंट असतात. एक तर मेटल असतं, एक तर नॉन मेटल असतं किंवा मेटलॉइड असतं. आता आपण बघणार आहोत कंपाऊंड. कंपाऊंडमध्ये काय असतं ते आपण पुढे बघूयात. तर कंपाऊंडचा विषय जो आहे तो असतो की 2 ऑर मोर टाइप ऑफ एलिमेंट. 2 पेक्षा जास्त एलिमेंट जर एकत्र आले, 2 पेक्षा जास्त एलिमेंट जर एकत्र आले, ते पण कसे विशिष्ट प्रपोर्शनमध्ये, विशिष्ट प्रपोर्शनमध्ये एका फिक्स रेशोमध्ये जर 2 पेक्षा जास्त ॲटम एकत्र आले, सॉरी एलिमेंट एकत्र आले, तर त्याच्यामुळे काय बनते? तर कंपाऊंड तयार होते. मग आता याचं सिंपल उदाहरण तुम्हाला देतो. मरेपर्यंत विसरणार नाही तुम्ही लोकं. आणि ते उदाहरण असं आहे की पाणी. तर पाण्यामध्ये काय आहे? एक हायड्रोजन एलिमेंट आहे आणि दुसरा ऑक्सिजन एलिमेंट आहे. आता मला सांगा, तुम्ही जर शिकले आतापर्यंत जर तुमच्या लक्षात आलं असेल, तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे मेटल्स आहेत का नॉन मेटल्स आहेत? याचं उत्तर मला आता पाहिजे. ज्यांचं म्हणणं आहे मेटल्स आहेच त्यांनी एम लिहायचं. ज्यांचं म्हणणं आहे मेटल्स नाही त्यांनी एन-एम लिहायचं. एन-एम, एन-एम, येस. नॉन मेटल्स आहेत. म्हणजे मी जे काय बोलतोय हे तुम्हाला कळतंय व्यवस्थित. व्हेरी गुड. चला, चांगलं चाललंय. तर नॉन मेटल्स ते असतात. तर ह्या नॉन मेटल्सला याचं उदाहरण जर घेतलं आपण, आता कंपाऊंड आपण जेव्हा बघतोय, तर कंपाऊंडमध्ये पण एलिमेंट आहेत. आपण असं पहिल्यांदाच म्हटलेलं आहे. मग आता कंपाऊंडमध्ये काय असतं? फरक एवढाच आहे एलिमेंट आणि कंपाऊंडमध्ये, की कंपाऊंडमध्ये जे एलिमेंट असतात, एलिमेंट हा इकडे प्युअर असतो. कंपाऊंडमध्ये जे एलिमेंट एकापेक्षा जास्त असतात. म्हणजे 2 एलिमेंट असू शकतात, 3 एलिमेंट असू शकतात. आणि हे विशिष्ट ठरलेल्या प्रमाणातच असतात. असं नाही होत रँडमली किती येऊन तयार झाले. तर ठरलेल्या प्रमाणात ते येतात आणि त्या ठरलेल्या प्रमाणात आलेल्या मिक्सचरला 2 एलिमेंट एकत्र येऊन तयार झालेल्या वस्तूला किंवा सबस्टन्सला कंपाउंड असं म्हणतात. 2 एलिमेंट एकत्र येऊन तयार झालेल्या गोष्टीला एलिमेंट असं म्हणतात. इथपर्यंत काही कोणाला कन्फ्युजन? माझ्या या स्टेटमेंटवर काही आक्षेप असेल तर लगेच घ्या. ओके. आता हे जे आता हा जो विषय आहे आपला कशाचा? कंपाऊंडचा आणि एलिमेंटचा. तर एलिमेंटमध्ये आपण उदाहरण घेणार आहोत पाणी. आता हे जे पाणी आहे हे 2 प्रकारच्या म्हणजे 2 वस्तूंनी मिळून बनतं. 2 एलिमेंटनी मिळून बनतं. एक हायड्रोजन आणि दुसरा ऑक्सिजन. म्हणजे H2O म्हणजे ऑक्सिजनचा 1 मॉलिक्यूल आणि हायड्रोजनचे 2 मॉलिक्यूल. तर हे अशाच प्रमाणात ते येतात. असं होत नाही, की किती आले आणि किती गेले. तर H2Oच होते. H2O2 तयार झाला तर वेगळा पदार्थ तयार होतो. तर तसं नाही. तर वॉटर हा जो कंपाउंड तयार होते, पाणी हे 2
म्हणून त्याला असं म्हटलेलं आहे की कंपाऊंड मध्ये जेव्हा एलिमेंट एकत्र येतात तेव्हा विशिष्ट प्रमाणात येतात. हा शब्द कळतो, विशिष्ट प्रमाणात पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन मध्येच ते येत असतात आणि ते पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन मध्ये ते येतात म्हणून त्याला आपण म्हणतो कंपाऊंड. आलं लक्षात? आता कंपाऊंड मध्ये एलिमेंट आहेत हे आपल्याला कळलं, एलिमेंट मध्ये ऍटम आहेत हे आपल्याला बघायचं आहे, पण ते पुढच्या टॉपिक मध्ये आहे. तिथं आता आपण शिकणार नाही. ऍटम इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. ते थोडंसं कॉम्प्लेक्स आहे, समजायला अवघड आहे, पण एकदा समजलं की केमिस्ट्री पूर्ण डोक्यात समजलं असं लक्षात घ्यायचं आहे ते. तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की आज घरी गेल्यानंतर हे जे काही आपण शिकलो ते परत एकदा वाचा. पुस्तकं असेल तुमच्याकडे तर, किंवा हा जो व्हिडिओ आहे परत बघता आला तर तो परत बघा. म्हणजे ह्या डाऊट जे कन्सेप्ट आहेत हे क्लिअर होऊन जातील. या कन्सेप्ट वरनच पूर्ण केमिस्ट्री आपली पुढे चालणार आहे. तिथं मग कन्फ्युजन नाही झालं पाहिजे की सबस्टन्स म्हणजे काय, आणि धातू म्हणजे काय, आणि अधातू म्हणजे काय, आणि त्याचे काय गुणधर्म आणि याचे काय गुणधर्म. हे असं नसतं. हे एकदा केलं परत परत तेच काम नाही करायचं. काम स्मार्ट असलं पाहिजे. ओके, सो नाऊ नेक्स्ट पॉइंट इज, और आपला पुढचा मुद्दा असा आहे डिस्कशनचा, तो म्हणजे मिक्सचर. आता आपण प्युअर सबस्टन्सेसचा भाग संपला. फक्त ऍटम वरती आपण फोकस केला नाही, कारण ऍटम आपण नंतर फोकस करू. ऍटम साठी वेळ द्यावा लागतो. तर आता पुढचा विषय आहे आपला मिक्सचर. तर मिक्सचरचा विषय असतो की मिक्सचर मध्ये आपण म्हटलं की मिक्सचर नेमकं असतं काय. आयदर इट इज होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. आता त्याचं आपण एक्सप्लेनेशन पण दिलं पाहिजे, नुसतं म्हटलं म्हणजे झालं का नाही. तर काय असतं की समजा आपण दोन सबस्टन्स एकत्र केले, कुठल्याही प्रपोर्शन मध्ये करा ते, आणि त्या सबस्टन्स मध्ये ते टाकलं की त्यांचं ते ओरिजिनल चव पण, त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या पण तशाच राहत असतील, तर त्याला आपण म्हणतो मिक्सचर. समजा आपण उदाहरण घ्या आता, की घरामध्ये जो आपण फरसाण खातो किंवा चिवडा खातो, तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात. शेंगदाणे असतात, मुरमुरे चुरमुरे असतात, पोहे असतात. हे सगळं तयार होऊन काय होतं, मिक्सचर येतं. पण खाताना जर तुम्हाला शेंगदाण्याच्या प्रॉपर्टीज पण येतात, मुरमुऱ्याची चव पण येते, कढीपत्ता पण लागतो. सो दॅट एंटायर फील, त्याच्या प्रॉपर्टी मिक्सचर मध्ये चेंज झालेल्या नाहीयेत, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्या प्रॉपर्टी चेंज झालेल्या नाही आहेत, हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्यायचं आहे. तर मिक्सचर मध्ये जेव्हा सबस्टन्सेस जेव्हा आपण वापरतो, दोन किंवा त्यापेक्षा जास्त पदार्थ, दोन किंवा त्यापेक्षा जास्त एलिमेंट एकत्र येतात आणि त्यांचं आपण काय करतो, मिक्सचर करतो कुठल्याही प्रॉपोर्शन मध्ये, एनी प्रॉपोर्शन मध्ये. पण कंपाऊंड मध्ये काय होतं, लक्षात आलं का? कंपाऊंड मध्ये प्रपोर्शन हे फिक्स असतं. ते तेवढंच ते येतं. H2O च होतो. H2O2 झालं की वेगळंच काहीतरी तयार होतं. तर हा कंपाऊंडचा आणि हा मिक्सचरचा फरक आहे. आलं लक्षात? आता मिक्सचर मध्ये काय आहे, की आपण म्हटलं दोन प्रकारचे मिक्सचर आहेत, होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. तर आता आपल्याला बघायचं आहे की जो प्रॉपोर्शन आहे तो जर चेंज झाला तरी काही फरक पडत नाही. पण तरी त्यांच्या ओरिजिनल. आता मग उदाहरण घेतलं आपण की निंबू सरबत केलं, तर पाण्यामध्ये साखर टाकली, साखरमध्ये म्हणजे साखरेमध्ये ग्लुकोज आहे, C6H12O6 आहे. पाण्यामध्ये म्हणजे पाणी म्हणजे H2O आहे, म्हणजे H2O प्लस C6H12O6 प्लस निंबू म्हणजे सायट्रिक ऍसिड. आता ह्या तीन गोष्टी त्याच्यामध्ये ऍड झाल्या. आता काय झालं, पाण्याची टेस्ट न्यूट्रल असते, काय त्याचं टेस्टलेस असते, आणि निंबूची टेस्ट आपल्याला आंबट लागणार, साखरेची टेस्ट पण आपल्याला लागणार. याचं प्रमाण कमी जास्त जरी झालं तरी चालते, पण हे मिक्सचर एकमेकात मिक्स होऊन जाते आणि त्या मिक्स झालेल्या गोष्टीला आपण म्हणतो होमोजिनियस मिक्सचर. लक्षात ठेवायचं, होमोजिनियस मिक्सचर्स. या व्यतिरिक्त जर आपण पेट्रोल आणि पाणी एकत्र केलं तर दॅट विल बी अ हेटेरोजिनियस मिक्सचर. ओके, आता पुढचा पॉइंट येतो याच्या पुढे की होमोजिनियसच्या खाली म्हटलेलं आहे आपण सोल्युशन. हे सोल्युशन नेमकं काय असतं आता भानगड, बरोबर? तर समजा आपण पाणी घेतलं 1 ग्लास आणि त्याच्यामध्ये जर 1 चमचा मीठ टाकलं, पाणी घेतलं 1 ग्लास त्याच्यामध्ये 1 चमचा जर मीठ टाकलं, तर त्या 1 ग्लास पाण्यात 1 चमचा मीठ टाकल्यानंतर ते पाण्यात मीठ विरघळलं, पाणी झालं सोल्युशन, आणि पाणी झालं सोल्युशन, आणि ते मीठ झालं सोलूट, SOLUT, सोलूट. म्हणजे पाण्यात 1 चमचा मीठ टाकलं की ते सोल्युशन तयार झालं. मग सोल्युशन तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये अ, पाण्याला आपण काय म्हणायचं, तर पाण्याला आपण सॉल्व्हंट म्हणायचं, आणि जी गोष्ट आपण त्याच्यामध्ये ऍड केली, मीठ ऍड केलं, त्याला आपण सोल्यूट असं म्हणतो. आलं लक्षात?
जेव्हा होमोजिनियस मिक्सचर तयार होते त्याला सोल्युशन म्हणतात. जेव्हा होमोजिनियस मिक्सचर तयार होते तेव्हा त्याला सोल्युशन असं म्हणतात केमिस्ट्रीमध्ये हा. ही गोष्ट लक्षात ठेवायची. केमिस्ट्रीमध्ये जेव्हा होमोजिनियस मिक्सचर तयार होतं तेव्हा त्याला सोल्युशन असं म्हणतात. ज्यावेळेस होमोजिनियस मिक्सचर तयार होत नाही तेव्हा त्याला सोल्युशन असं म्हणत नाहीत. त्याला वेगळा शब्द आहे तो आपण पुढे शिकूयात. तर सॉल्व्हंट आणि सोल्यूट याच्यामधला फरक तुम्हाला कळला का? ज्याच्यामध्ये आपण टाकतो त्याला सॉल्व्हंट असं म्हणतात आणि जे टाकतो त्याला आपण सोल्यूट असं म्हणतो. आता सोल्यूटचं सॉल्व्हंट मधलं प्रमाण जर वाढवलं तर त्याला आपण कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन असं म्हणतो. म्हणजे एका ग्लास पाण्यात जर 1 चमचा मीठ टाकलं तर ते नॉर्मल सोल्युशन झालं. त्याच्यात 2 चमचे टाकलं तर थोडंसं अजून वाढलं. त्याच्यात 1 किलो मीठच टाकून दिलं तर ते हायली कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन झालं. तर हा सगळा त्याचा विषय असतो. आता आपल्याला बघायचं आहे की सोल्युशनचे प्रकार असतात, टाइप्स ऑफ सोल्युशन्स असतात. म्हणजे गॅस लिक्विड असते, लिक्विड गॅस असते, सॉलिड लिक्विड असते, गॅस सॉलिड असते. ते असे सोल्युशनचे प्रकार असतात. आणि सॉलिड सॉलिड असते तर त्याला आपण काय म्हणतो? अलॉय. सॉलिड सॉलिड जर असेल तर त्याला आपण म्हणतो अलॉय. अलॉय कशामध्ये वापरतात? मी तुम्हाला आता उदाहरण देतो. सॉलिड सॉलिड असं जर सोल्युशन असेल तर अलॉय तयार होते. म्हणजे 2 मेटल एकत्र करून त्याच्यापासून अलॉय तयार करतात. म्हणजे आपल्या टू व्हीलरच्या गाडीच्या रिंग्स ज्या असतात पुढच्या चाकाच्या वरचं, ते रबराच्या खाली ते नसतं रिंग, त्याला आपण त्या अलॉय पासून बनतात. तर ते झालं अलॉय. लिक्विड इन सॉलिड्स म्हणजे काय? की लिक्विड जे असतं सॉलिडमध्ये टाकतात त्याला. गोल्ड गॅसमध्ये असतं, गॅस इन सॉलिड म्हणजे स्पॉन्जचं उदाहरण आहे. सॉलिड इन लिक्विड म्हणजे मीठ आणि पाण्याचं उदाहरण आहे. लिक्विड आणि लिक्विड, दारू आणि पाणी मिक्स करून पितात लोकं. तर ते अल्कोहोल ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा लिक्विड लिक्विडचा प्रकार आहे. तर हे सगळे प्रकार आहेत. याच्यामध्ये फार काही प्रश्न येण्यासारखा या प्रकारांमध्ये नाहीये. आपल्याला समजलं ते महत्वाचं आहे. नाऊ नेक्स्ट पॉइंट इज दॅट हेटेरोजिनियस मिक्सचर. तर हेटेरोजिनियस मिक्सचरकडे मी शिफ्ट होण्यापूर्वी तुम्हाला विचारू इच्छितो की तुम्हाला हे कळलं का? एकच माणसाला कळलं. 2च माणसाला कळलं. इथपर्यंत काय कन्फ्युजन कोणाला? नाही, असं गृहीत धरतो आणि पुढच्या पॉइंटला शिफ्ट होतो. पुढचा पॉइंट असा आहे आपला हेटेरोजिनियस मिक्सचर. आणि हेटेरोजिनियस मिक्सचरमध्ये काय असतं? तर हेटेरोचा अर्थच आहे की 2 वेगवेगळे घटक एकत्र येऊन तयार झालेलं मिक्सचर. म्हणजे ते एकमेकात मिक्स होणार नाहीत. आर नॉट युनिफॉर्मली मिक्स थ्रू आउट द मिक्सचर. त्याला म्हणतो हे हेटेरोजिनियस मिक्सचर. जसं आपण म्हटलं की पेट्रोल आणि पाणी, केरोसिन आणि पाणी किंवा आपला चिवडा असं उदाहरण सांगितलं आपण, तर दॅट इज हेटेरोजिनियस मिक्सचर झाले. आता लिक्विड फॉर्ममध्ये करा का गॅसियस फॉर्ममध्ये करा. आता दुसरा आहे सस्पेन्शन. सस्पेन्शन हा एक शब्द तुम्हाला मी ऍड करतोय की सस्पेन्शन काय असतात. सस्पेन्शन म्हणजे काय? सस्पेन्शन म्हणजे काय की सोल्यूट पार्टिकल्स डू नॉट डिझॉल्व्ह. म्हणजे सोल्यूट पार्टिकल जर असतात तर ते आपण एखाद्या गोष्टीमध्ये टाकले की ते डिझॉल्व्ह होत नाहीत. ते काही विरघळून जात नाहीत. पण आपल्याला साध्या डोळ्याने दिसतात पण. तर त्याला असं म्हणतो आपण सस्पेन्शन. आणि दुसरं असं आहे की कोलाइड्स ज्याला आपण म्हणतो कोलाइड्स. COLLOIDS. सस्पेन्शन झालं. कोलाइड्स हा शब्द महत्वाचा आहे. COLLOIDS कोलाइड्स. कोलाइड्सला जे आहे ते पार्टिकलची साईज जी आहे ती सस्पेन्शनच्या साईज पेक्षा थोडी छोटी असते आणि आपण साध्या डोळ्यांनी त्याला बघू शकत नाही. असं ज्या मिक्सचर तयार होतं त्याला आपण म्हणतो कोलायडल सोल्युशन किंवा कोलायडल सोल्युशन, कोलाइड सोल्युशन किंवा हेटेरोजिनियस मिक्सचर. तर दुसरं जे असतं ते डिस्पर्स होऊन जातात. आता फॉर एक्झाम्पल आहे की दूध. आता दुधात काय असतं की पाणी असतं आणि मिल्क असतं. म्हणजे पाण्यात जर आपण ते डिस्पर्शन मीडियम कोणतं आहे आपलं? तर
पाणी आहे. पाण्यामध्ये दूध आपण टाकलं तर ते डिस्पर्स होऊन जातं. तर ते डिस्पर्शन मीडियम झालं आणि मिल्क हे झालं तर ते दॅट बिकम्स अ कोलायडल सोल्युशन. त्याला आपण म्हणतो कोलायडल सोल्युशन. तर दुधात पाणी, पाण्यात दूध, दॅट इज कोलायडल सोल्युशन. हे झालं एक वेगळं मिक्सचर. त्याच्यानंतरचा महत्वाचा भाग आहे आणि तो असा आहे की टिंडाल इफेक्ट. याच्यावरती प्रश्न बहुतेक आलेला आहे मला आठवतं. तर टिंडाल इफेक्ट काय असतो? तर जे लोक ग्रामीण भागात राहतात किंवा ग्रामीण भागाची पार्श्वभूमी आहे अशा लोकांना माहिती आहे की कौलाचं जर घर असेल तर वरून सनलाईट आला, एका बारक्या छिद्रातून एक गोल लाईट येतो, घरात पडतो आणि त्याच्या आतमध्ये उडणारे धुळीचे कण जे आहेत तर ते चमकतात. हे तशाच पद्धतीचं जे असतं त्याला म्हणतो आपण टिंडाल इफेक्ट. जेव्हा लाईटचा बीम कोलायडल सोल्युशन मधून पास होतो आणि तो लाईट स्कॅटर्ड होतो, त्याला म्हणतो आपण टिंडाल इफेक्ट. सिंपल आहे. त्याला म्हणतो आपण टिंडॉल इफेक्ट. आता पुढचा जो विषय आहे आपला, इथपर्यंत आपण जे बघितलेलं आहे त्याच्यानंतरचा 2 इमेज शेअर करणं बाकी आहेत आता. इथपर्यंत काही कन्फ्युजन नाही 100%. मी पुढे जाऊ का? पहिल्यांदा हे सांगा मला तुम्ही. ओके, ठीक आहे. आता आपल्याला बघायचा आहे आपला ॲटम. ओके, तर सगळ्यात महत्वाचं आणि इम्पॉर्टंट भाग आहे की जसं आपण म्हणत होतो, आपण वरून खाली आलो. आपण बायोलॉजी शिकताना पहिल्यांदा सेल शिकलो आणि सेल शिकत शिकत वर पुढे गेलो. पण या ठिकाणी आपण उलटं केलेलं आहे. आपण पहिल्यांदा बाहेर शिकलो कारण आपल्याला बाहेरच्या डोळ्याने तेच दिसतं. आणि ते दिसल्यामुळे आपण तिथून बाहेरनं आत शिकत आलो. आणि आता आतमध्ये गेल्यानंतर आपण बघणार आहोत आपला ॲटम. तर ॲटम पासून एलिमेंट बनतो. हे स्टेटमेंट करेक्ट आहे का? आणि ज्यांना असं वाटतं त्यांनी मला येस पाठवा. येस. एकच येस आलेलं आहे, म्हणजे एखादाच कळलेलं आहे का? ॲटम पासून एलिमेंट बनतो. ओके, तर सगळ्यात स्मॉल पार्टिकल जो असतो आपला कशाचा? मॅटरचा जो सगळ्यात छोटा पार्टिकल असतो, छोटा एकदम लहान पार्टिकल जो असतो त्याला म्हणतो आपण ॲटम. म्हणजे त्या ॲटम पासून एलिमेंट बनतो, एलिमेंट पासून कंपाऊंड बनतो, कंपाऊंड पासून काहीतरी वस्तू बनते. तर ह्या सगळ्या गोष्टी बनत पुढे जातात. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण केमिस्ट्री शिकतो तेव्हा आपल्याला शिकायचं आहे ॲटम. आणि व्हॉट इज दिस ॲटम? तर आपण स्टडी करणार आहोत. आता या ॲटम वरती काही फॅक्च्युअल डेटा आहे, तो आपल्याला पाठ करावा लागेल. त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो का? तर येस. तर मग हा फॅक्च्युअल डेटा आपल्याला तसाच्या तसा लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यावर आलेला प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. आता हे जे ॲटम्स असतात, या ॲटमचा एकदम शोध तर काही लागलेला नाहीये. त्याच्यावरती 4 लोकांनी वेगवेगळ्या मोठ्या-मोठ्या सायंटिस्टनी काम केलं. तेव्हा कुठे आता ॲटमचं काय आहे ते कळलं. तर या ॲटमचा आपल्याला अभ्यास करत असताना ते बघायचं आहे आता. तर आपण थोडंसं सोपं करण्यासाठी बघूया, की सगळ्यात पहिल्यांदा मॅटर असते. त्या मॅटरचा एलिमेंट असते आणि एलिमेंटच्या आतमध्ये ॲटम्स असतात. असं आपण समजून घेऊया. तर आता इथपर्यंत आपण आलो. तर त्या मॉलिक्यूल एक शब्द नवीन लक्षात येईल तुमच्या. तो एक लक्षात घ्यायचा आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे, की जसं सेल सगळ्या बायोलॉजीमध्ये सगळं सेलमधून बनलेलं असते, तसं केमिस्ट्रीमध्ये सगळं ॲटम पासून बनलेलं असते. आता सगळ्यात लहानात लहान जो मॅटरचा कण असतो, त्याला आपण म्हणतो ॲटम. एकापेक्षा 2 ॲटम आले, की त्याच्यापासून मॉलिक्यूल तयार होतो. एकापेक्षा जास्त मॉलिक्यूल आले,
की त्याच्यापासून एकापेक्षा जास्त ॲटम आले म्हणजे 2 ॲटम आले एकत्र, की त्याच्यापासून मॉलिक्यूल तयार होतो आणि त्या मॉलिक्यूल पासून मॅटर तयार होते. इथपर्यंत काही कन्फ्युजन वाक्य खूप खूप महत्वाचं आहे हे, की ॲटम 2 ॲटम एकत्र आले की मॉलिक्यूल तयार होतं आणि मॉलिक्यूल एकत्र आले की मॅटर तयार होते. सो किती लोकांना हे समजलं? मला याचं उत्तर हवंय, की किती लोकांना हे सर एकच मिनिट मला एक मेसेज आला की आवाज येत नाहीये. पण आवाज येतोय सर्वांना? ओके. जे आपल्या या ॲपमध्ये आपलं जेवढं काही ते हे असतं हे ना, काय म्हणतात त्याला, ते जे सिम्बॉल्स आहेत वेगळे हात, पाय दाखवलेले आहेत. तर ते मला काही कॉम्प्रिहेंड होत नाही. माझा काही तेवढा अभ्यास नाहीये त्याचा. त्याच्यामुळे मला फक्त त्यातल्या 2च गोष्टी कळतात, की एक तर थंब कळतो किंवा मग असेल तर लिहूनच पाठवा. ते सोपं जातं. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की देअर आर 4 सायंटिस्ट 4 एकूण सायंटिस्ट आहेत, की ज्यांनी या ॲटमबद्दल रिसर्च केलेला आहे, ज्यांनी या ॲटमबद्दल सांगितलेलं आहे. तर ह्या 4 सायंटिस्टबद्दल आणि त्यांच्या मतांबद्दल आपण आता शिकणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण शिकलं, की ॲटम म्हणजे काय? तर ॲटम म्हणजे काय दुसरं-तिसरं काही नसून काय असतं, की एकदम फाइनेस्ट मॉलिक्यूल एकदम छोट्यातला छोटा तुकडा, कण ज्याला आपण म्हणू कण मराठीमध्ये. तर 2 कणांपासून एक मॉलिक्यूल तयार होतो आणि त्या मॉलिक्यूलपासून मॅटर तयार होते. इतकं सिंपल ते आहे. पण खरंच एवढं सिंपल आहे का? तर अर्थातच नाही. आता आपल्याला बघायचंय, की याच्यासाठी आलेला पहिला जो सायंटिस्ट आहे, ते होते आपले आदरणीय डेल्टॉन जॉन डेल्टन भाऊसाहेब. तर या जॉन डेल्टन भाऊ यांनी हा सगळा रिसर्च केला आणि सुरुवातीला त्यांनी ॲटमबद्दल काय म्हटलं, तर ते आपण आता शिकणार आहोत. ॲटमच्या बद्दलची सगळ्यात पहिली थिअरी यांनी 18व्या शतकामध्ये 1800 मध्ये त्यांनी मांडली होती आणि त्या थिअरीजमध्ये काय म्हटलेलं आहे, तर ते आपण आता बघणार आहोत. पण याच्या आधी हां, एक लक्षात घ्यायचं याच्या आधी आपल्या जे भारतीय लिटरेचर आहे आपलं ऋषी कणाद नावाचे जे ऋषी होते कणाद, त्यांनी 6व्या सेंचुरीमध्ये बिफोर क्राइस्ट BCमध्ये असं म्हटलं होतं, की इंडिव्हिज्युअल टिनी पार्टिकलने बनलेला आहे कॉल्ड ॲज परमाणू. तो परमाणूचा शब्द जो आहे, तो आपल्या याच्यामध्ये 6th सेंचुरी BCमध्ये आलेला आहे. आता पाश्चात्यांनी 18व्या शतकामध्ये त्याचा विषय नेला 1803 मध्ये नेलेला. पण आपण आधीच म्हटलं होतं महर्षी कणाद यांनी, की परमाणू असते. तर ग्रीक थिंकरनं ते पॉस्च्युलेट केलं, की बाबा कसं असते स्मॉलेस्ट पार्टिकल आहे त्याला ॲटम म्हणतात आणि ते सगळं पुढे आलं. पण भारताची तशी प्रगती चांगलीच होती. पण ते काही पुढे गेलं नाही कारण की ते लिमिटेड लोकांपर्यंतच नॉलेज राहिलं आणि त्याचं काही सगळ्यांना यूज करता आला नाही. त्याच्यामुळे आपल्या थेअरी काही फार मोठ्या पब्लिश झाल्या नाही. त्याच्यामुळे जगात आलेल्या सगळ्याच थेअरी युरोपियन कंट्रीज किंवा त्यांच्याच जास्त आहेत. मग आता ह्या 4 थेअरीज ज्या आहेत, तर त्याच्यापैकी पहिली जी मांडली ती जॉन डाल्टन यांनी मांडली 18व्या शतकामध्ये आणि त्यांनी एटॉमिक थेअरी जे मांडली त्यांची, तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं, की ते मॅटर जे असतं, हे सगळं पहिल्यांदा यांनी नाव दिलं मॅटरला, ॲटम. तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी असं म्हटलं, की स्मॉल पार्टिकल जो आहे, त्याच्यापासून जो तयार होतो, म्हणजे सगळ्यात स्मॉल पार्टिकल एखाद्या मॅटरचा जो सगळ्यात छोटा भाग असतो, त्याला आपण म्हणतो ॲटम. तर यांनी ते असं म्हटलं आणि त्यांनी म्हटलं, की "ॲटम कॅन नॉट बी क्रिएटेड. ॲटम कॅन नॉट बी क्रिएटेड नॉर डिव्हायडेड इंटू स्मॉलर पार्टिकल्स नॉर डिस्ट्रॉयड इन द केमिकल प्रोसेस." असं त्यांचं म्हणणं होतं. तर ते पुढे जसं-जसं रिसर्च जात असतो, ते पुढच्याचं म्हणणं काय आहे, तर ते आपल्याला शिकायला लागतं. पण पहिल्याचं म्हणणं काय आहे ते माहीत पाहिजे आणि पहिल्याच्या म्हणणं, पुढच्याचं म्हणणं असं क्लब करून जर प्रश्न आला, तर आपला अननेसेसरी गेम होतो आणि तो गेम होऊ नये म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर जॉन डॉल्टन भाऊ यांनी काय म्हटलं होतं, की "ॲटम कॅन नॉट बी क्रिएटेड" किंवा ते डिव्हाईड करू शकत नाही आपण तुकड्यांमध्ये किंवा त्याला डिस्ट्रॉय करता येत नाही
प्रोसेसमध्ये असं त्यांचं म्हणणं होतं. आता थेअरी बदलत राहतात, वेगवेगळे सायंटिस्ट येत राहतात, पण यांचं म्हणणं असं होतं, हे आपण लक्षात ठेवूया. आता त्यांचं असं एक म्हणणं होतं, की ॲटम जो आहे हा रिजिड आहे आणि मॅसिव्ह बॉल लाइक स्ट्रक्चर आहे. आता पहिलं तर तो इतका बारीक असतो, की खूप छोटा असतो. त्याच्यातही त्यांनी म्हटलं, की तो बॉल लाइक आहे आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं तो रिजिड पण आहे आणि त्यांचं म्हणणं होतं, की केमिकली त्याला डिस्ट्रॉय पण करता येत नाही. तर असं आहे त्यांचं म्हणणं आहे, आपण आदर केलाच पाहिजे. आता या थेअरीप्रमाणे त्यांनी जे डाल्टन भाऊसाहेब होते, यांनी जे थेअरी केली, आदरणीय सायंटिस्ट यांनी जे ते प्रूव्ह केलं, की त्यांनी काही इन्फॉर्मेशन घेऊन दिली नव्हती त्यावेळेस, की त्याच्यावर चार्ज असतो, नसतो हे त्यांना काही त्यावेळेस शोध लावता आला नाही किंवा त्यांनी लावला नाही. त्यांच्या काय इच्छा नसेल तशी. पण त्यांनी एवढं सांगितलं होतं, की ॲटम गोल असतो. त्याला डिव्हाईड करता येत नाही. तो फायनेस्ट पार्टिकल आहे. 18व्या शतकात त्यांनी 1803 मध्ये त्यांनी शोध लावला आणि हे सगळं त्यांनी अ, केलं. आता पुढचं काय होतं, तर पुढे जे आलं, की पुढची जी थिअरी होती, याच्या व्यतिरिक्त ॲटमची ती आली. अ, पुढचे जे सायंटिस्ट आहेत आपले थॉमसन यांनी. तर यांनी थोडासा वेगळा विषय केला. यांनी थोडासा वेगळा विषय केला. यांचं म्हणणं फारच वेगळं होतं. तर ते आपण आता लक्षात घेऊ. आता हे ज्यांनी जसं केलं तसंच ते आपल्याला लक्षात ठेवायला लागतं. त्याच्यात आपण आपलं काही डोकं लावू शकत नाही. त्यांनी असं म्हटलं तर असंच आहे. या थॉमसनचं म्हणणं काय होतं, आदरणीय थॉमसन साहेबांचं म्हणणं काय होतं, की एटॉमिक मॉडेल असते आणि ते मॉडेल कसं असते तर कलिंगळासारखं असते म्हणे. तर कलिंगड कसं दिसते, जर कलिंगड अर्ध्या मधातनं कापलं, कट केलं, तर आतमधला जो रेड भाग आहे तो भाग आणि त्याच्यामध्ये असलेल्या काळ्या-काळ्या बिया त्या. तर ॲटम त्यांचं म्हणणं होतं, की कलिंगडासारखा दिसतो. तर आता हे ते ब्रिटिश सायंटिस्ट यांनी काय केलं, की हायलाइटेड केलं, की कोणाची थिअरी, की डाल्टन भाऊसाहेबांची थिअरीला त्यांनी आणखी सपोर्ट केला आणि त्यांनी ते सापडलं, की त्याच्या आतमध्ये एक्स्ट्रीमली मायन्यूट पार्टिकल्स असतात, असं त्यांनी म्हटलं. आणि त्यांनी काय केलं, की त्याच्यामध्ये त्यांनी स्प्लिट केलं ॲटमला. आता डाल्टन भाऊसाहेब म्हणत होते, की ॲटमला स्प्लिट होऊच शकत नाही. ते रिजिड आहे. मॅसिव्ह बॉल स्ट्रक्चर आहे. त्याच्यात काही नाही आतमध्ये. तेवढंच ते आहे. पण यांचं म्हणणं तसं नव्हतं. यांचं म्हणणं होतं, की त्याच्या आतमध्ये पण काहीतरी आहे. त्या ॲटमच्या मधनं जसं आपल्या सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस ऑर्गनेल्स होते वेगवेगळे, तसं. इकडं यांनी म्हटलं, की त्याचं हे आहे. मग त्यांनी त्याचं उदाहरण दिलं, की वॉटरमेलन सारखं. मग त्यांचं म्हणणं असं होतं, की बाबा जो रेड पोर्शन आहे, वॉटरमेलन मधला जो लाल भाग आहे, तो एटम मधला पॉझिटिव्हली चार्ज भाग आहे. बरोबर? म्हणजे आपल्या इमेजवरती जर बघायचं झालं, तर इकडे रेड दिसतो आणि इकडे ऑरेंज कलर दिसतो. तर हे 2 जे आहेत, ते पॉझिटिव्हली चार्ज आहेत आणि ते जे उरलेलं जे आहे निळ्या रंगाचं आणि काळ्या रंगाच्या बिया इकडच्या कलिंगडातल्या, तर हे जे काय आहे, हे दुसरं-तिसरं काही नसून हे निगेटिव्हली चार्ज आहेत. इथपर्यंत यांनी आणून ठेवला एटम. पहिल्यांनी सांगितलं, की एटम असा आहे. दुसऱ्यांनी सांगितलं एटम असा दिसतो. तिसऱ्यांनी सांगितलं, की एटम मध्ये काय-काय बदल होतात. आता पुढे जाऊन एटमचं स्ट्रक्चर कसं होते आपण बघणारच आहोत. तर इथपर्यंत सांगायचं एवढंच आहे मला, की एटमचा विषय जो काढलाच आपण आता, तर तो खोलात गेला पाहिजे. आता जितकं जाता येईल तितकं 15 मिनिटं आहेत आणखी, बघू. तर इथपर्यंत आल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते, की एटम जो आहे, हा स्फेरिकल शेपमध्ये आहे, म्हणजे गोल आहे बॉलसारखा. त्याच्या आतमध्ये कलिंगडासारखा आहे, त्याच्या आतमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता ही थिअरी झाली होती थॉमसन भाऊंची. तर यांनी काय म्हटलं होतं, की एटम इटसेल्फ जो आहे, हा न्यूट्रल नेचरमध्ये असतो. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह त्याच्यामध्ये चार्ज असतात. आणि त्यांनी एक गोष्ट महत्त्वाची केली, की हू डिस्कव्हर्ड द इलेक्ट्रॉन्स? आलं का लक्षात? असा जर प्रश्न विचारला, हा प्रश्न दुय्यम आपली जी परीक्षा असते ना ग्रुप बीची, त्याच्यामध्ये एकदा आलेला आहे, की थॉमसन डिस्कव्हर्ड द इलेक्ट्रॉन फॉर व्हिच ही गॉट अ नोबेल प्राइज इन 1906 मध्ये. एडी थॉमसन. यांनी जे केलेलं आहे, की त्यांनी इलेक्ट्रॉन हे केलेलं आहे. आणि ही जी थिअरी आहे, की डॉल्टन भाऊसाहेब, आदरणीय डॉल्टन भाऊसाहेब यांच्या थिअरीपेक्षा आणखी ॲडव्हान्स थिअरी आहे. त्याच्यामुळे आपल्याला ही थिअरी आणखी आहे. इथपर्यंत आपण लक्षात केलेलं ह्या 2 थिअऱ्या झालेल्या आहेत. याच्या पुढची थिअरी जी आहे ती मांडलेली आहे आदरणीय रुदरफोर्ड यांनी. तर रुदरफोर्ड यांना फादर ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स असं म्हटलं जातं आणि 1911 मध्ये त्यांनी हे केलं. म्हणजे आपण जर बघितलं, की एटम डेव्हलप किती झाला, एटमचं वय किती आहे, असं जर आपण ऑब्झर्व्ह केलं, तर 1803 मध्ये म्हणजे महर्षी कर्नाड 6व्या सेंच्युरीमध्ये केलं. पण 1803 मध्ये म्हणजे 18व्या शतकात हे सुरू झालं सुरुवातीलाच. 1803 एडी हां. ते बीसीमध्ये आपण लयच हुशार होतो.
तर 1803 AD मध्ये थॉम्सन भाऊ यांनी आदरणीय थॉम्सन भाऊ यांनी तो विचार केला. त्याच्यानंतर लगेचच त्याच्यानंतर जो पुढचा भाग येतो तो वॉटरमेलन थेअरीवाले जे आहेत आपले थॉम्सन यांनी जो रिसर्च केला तो त्यांच्यासाठी त्यांना 1906 मध्ये नोबेल मिळालं. त्यांनी सांगितले की त्याच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन आहेत. आणि दुसरं जे आहे रुदरफोर्ड तिसरे सायंटिस्ट यांनी काय केलं 1911 मध्ये पुढचा रिसर्च केला. जे फादर ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स असं म्हणतात त्यांना. न्यूक्लिअर फिजिक्स न्यूक्लियसच्या आतमधला जो फिजिक्स आहे त्याचा अभ्यास करणारे जे फादर आहेत त्यांना म्हणतात ते आदरणीय रुदरफोर्ड यांनी जे केलं तर यांच्या थेअरीला 1911 मध्ये म्हणजे साधारणतः 1911-2000 पर्यंत सगळ्या ॲटमचं स्ट्रक्चर क्लिअर झालं होतं. आणि ॲटमची वाढ पण त्या 18व्या शतकापासून 19व्या शतकापर्यंत किंवा मिड 90 पर्यंत कव्हर झाली होती. म्हणजे आपण स्वातंत्र्य मिळेपर्यंत आपल्याला ॲटम माहीत नव्हता. तोपर्यंत त्यांनी रिसर्च करून बसले होते, मोकळे झाले होते. पण दुर्दैव हे आहे की महर्षी कनादांनी 6th सेंचुरी BC हे सगळं शोधूनही आपल्याला ते करता आलं नाही. कारण आपलं लिटरेचरवरती खूप अन्याय झालेला आहे. कारण ते लिमिटेड असल्यामुळे लोकांपर्यंत न पोहोचल्यामुळे ते पुढे ग्रोथच त्याची झाली नाही. तर हा विषय झाला. आता पुढचा जो मॉडेल आहे तर इथपर्यंत काही कन्फ्युजन आहे का कोणाला? असेल तर सगळे सांगा म्हणजे चेंज करायच्या आधी पटकन. ओके. गुड. लेकरं हुशार झाले. पुढचा जो मॉडेल आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम जो आहे तो असा आहे की त्यांनी असं म्हटलं होतं की यांनी एक प्रयोग केला होता. अल्फा पार्टिकल्स जे असतात त्यांनी गोल्डचा टिश्यू पेपर केला, गोल्ड फॉइलचा आणि त्यांनी त्याच्यावरनं ऑब्झर्व्ह केलं की काय नेमकं असं लाईट पाडल्यावर काय नेमकं दिसतं त्या याच्यामध्ये. तर त्यांनी बघितलं की लाईट तिथपर्यंत जातो आणि काही ठिकाणाहून लाईट वापस येतो, बाउन्स बॅक होतो आणि तो लाईट जाऊन तो वापस का येतो याच्यावरती त्यांनी रिसर्च केला आणि त्याच्यावरनं त्यांच्या असं लक्षात केलं की ॲटम हॅज अ डेन्स पॉझिटिव्हली चार्ज्ड कोर. म्हणजे काय आलं लक्षात त्यांच्या की यांनी फॉईल एक्सपेरिमेंट यांचा एक्सपेरिमेंट जो आहे तो फॉईल एक्सपेरिमेंट म्हणतात. तर यांच्या असं लक्षात आलं की त्या गोल्ड फॉईलवरती जेव्हा आपण लाईट पाठवला अल्फा पार्टिकलचा लाईट पाठवला तर त्यांच्या लक्षात असं आलं की अल्फा बीम पाठवल्यानंतर काही असं लाईटचे किरणं जाऊन परत येत आहेत, परत बाउन्स बॅक होतात. तर त्यांचं असं लक्षात आलं की ते बाउन्सिंग बॅक जे होतंय ते ते कशामुळे होतंय? तर त्याच्यासाठी त्यांनी शोध घेतला. तर त्यांच्या लक्षात आलं की टिनी म्हणजे लहान डेन्स पॉझिटिव्हली चार्ज कोर आहे. असं त्यांच्या लक्षात आलं. तर आपल्या इमेजमध्ये आपण दाखवलेलं आहे रेड कलरचं पॉझिटिव्हली चार्ज कोर न्यूक्लियस. तर हे जे आहे ना, तर इथून तो लाईट वापस तिथे येतो. म्हणजे समोर लाईट पाडला त्या पडद्यावर, की तो त्या फॉईलवरती, की तो वापस येतो तिथून. तर त्याच्यावरनं त्यांच्या लक्षात आलं, की न्यूक्लियस तिथं आहे आणि लाईट रिलेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस हे पण त्यांनी बघितलं. म्हणजे निगेटिव्हली चार्ज जे अराउंड न्यूक्लियस आहेत, ते त्या न्यूक्लियसच्या भोवती फिरतात हे पण त्यांना कळलं आणि त्याला त्यांनी नाव दिलं, की ऑर्बिट्स असं नाव. तर हे सगळं त्यांनी केलेलं रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल याच्यामध्ये त्यांनी. आता पुढचा जो हे आहे तो त्यांचाच आणखी एक्सप्लेन करणारी डायग्राम अशी. तर याच्यामध्ये काय केलं त्यांनी, की पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस दिसतंय सगळ्यांना आणि त्याच्या भोवती 3 शेल दाखवलेले आहेत 1, 2, 3 हे त्याच्या ऑर्बिट म्हणतात याला. 1, 2, 3 याला म्हणतात ऑर्बिट. पहिली न्यूक्लियस, दुसरं ऑर्बिट, तिसरी ऑर्बिट, चौथी बायोलॉजीपेक्षा खूप सोपं आहे. तिथं कन्फ्युजन काम होतं. त्याला वेगवेगळे नावं होते. पहिली ऑर्बिट, दुसरी ऑर्बिट, तिसरी ऑर्बिट, एक्स, 2x, 3x संपलं एनर्जी लेव्हल. एक्स, 2x, 3x काहीच नाही. म्हणजे डायग्राम लक्षात आली की विषय संपला. इथपर्यंत काही कोणाला कन्फ्युजन? यहाँ तक किसी को कुछ कंफ्यूजन है क्या? नाही आहे तो थंब. ओके. आता पुढचा मॉडेल जे आहे आपण ते बघूयात. तर पुढचं असं आहे की ॲक्चुअली ते शेअर झालं परत नाही. पुढचं असं आहे की ही इमेज आपण खूप मायन्यूटली बघायचं आहे. स्ट्रक्चर ऑफ ॲटम ॲक्चुअल कसं असतं.
तर हे स्ट्रक्चर ऑफ ॲटम असं असते. आलं लक्षात? तर नेल्स बोर जे सायंटिस्ट आहेत त्यांनी मग पुढे आणि त्याच्या पुढचे जे चौथे आहेत आदरणीय नेल्स बोर, त्यांचं वेगळं योगदान आहे याच्यामध्ये आणि त्यांनी सांगितलं की काय नेमकं असतं. पण रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल हे आपलं सगळ्यात कामाचं. तर अल्फा पार्टिकल्स वापरून त्यांनी एक फॉईल एक्सपेरिमेंट केला, गोल्ड फॉईल, आणि त्याच्यावर त्यांनी लाईट पाडल्यानंतर गोल्ड फॉईलवरनं तो लाईट परत आला. परत आल्यानंतर त्यांनी केलं की एका विशिष्ट ठिकाणी पडलेला लाईट परत येतो आणि बाकीचा स्कॅटर्ड होतोय. तर त्याच्यावरनं त्यांनी ते त्याचं चित्र काढलं आणि ते ठरवलं की याच्यात असं-असं आहे. तर तर ते बघितलं त्यांनी. आणि ते सोर्सकडेच मागे येतात म्हणजे जिथून जो केंद्र आहे तिथून. आता नेल्स बोर्स यांचं काय म्हणणं होतं, रुदरफोर्डच्या ज्या मॉडेल आहे त्याच्यामध्ये त्यांनी आणखी थोडासा शोध लावला. आता त्यांचं म्हणणं असं होतं, की इलेक्ट्रॉन्स म्हणजे आता न्यूक्लियसच्या आतमध्ये पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स असतात. बरोबर? न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असतात? डायग्रामवरती लक्ष द्या. रेड कलरचे जे न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स आहेत, हे न्यूक्लियसमध्ये असतात. रेड कलरचे न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स हे जे आहेत, न्यूक्लियसमध्ये असतात. रेड कलरचे न्यूट्रॉन्स आणि प्लस लिहिलेले प्रोटॉन्स ब्लू कलर ग्रीन कलरचे हे सगळे न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात. व्हेअरएज त्याच्या भोवतीचे 2 सर्कल आहेत. त्याला आपण ऑर्बिट्स म्हणतो. एकूण 3 असतात. तर ते पहिली, दुसरी आणि तिसरी. तर या ऑर्बिट्समध्ये जे आहेत त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉन्स, ब्लू कलर. इलेक्ट्रॉन्स जे आहेत त्याच्यावरती निगेटिव्ह साइन लिहिलेलं आहे. तर हे जे इलेक्ट्रॉन्स असतात हे पेरिफेरीमध्ये बाहेरच्या बाचामध्ये गोल-गोल फिरत असतात. तर हे जे आहेत शक्तिमानच्या ज्यांनी शक्तिमान बघितलं तर शक्तिमानच्या छातीवरचं जे चित्र लावलेलं होतं त्याच्यामध्ये ते दिसतं न्यूक्लियस आणि ते असं इलेक्ट्रॉन्स फिरताना. तुमच्या काळात शक्तिमान नव्हतं. हरकत नाही. तर हा सगळा विषय आपण बघितला इथं. तर याच्यामध्ये असं लक्षात येतं, की सेंट्रली आपल्याला न्यूट्रॉन्स असतात आणि प्रोटॉन्स असतात आणि बाहेर इलेक्ट्रॉन्स असतात. तर इलेक्ट्रॉन मस्ट ॲब्सॉर्ब ऑर इमिट स्पेसिफिक अमाउंट ऑफ एनर्जी फॉर ट्रान्समिशन बिटवीन थिस फिक्स्ड ऑर्बिट्स. आता दुसरं एक गोष्ट लक्षात आहे, की इलेक्ट्रॉन्स जे आहेत हे अ, त्यांच्या एका ठरलेल्या पाथमध्ये फिरत असतात. म्हणजे आता पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 इलेक्ट्रॉन दिसतात. पहिली आतमध्ये न्यूक्लियसच्या बाहेरचं पहिलं सर्कल. तर ते त्याच्या पाथमध्येच फिरतील. ते दुसरे दुसऱ्या पाथमध्ये फिरतील. पण हे जे इलेक्ट्रॉन आहेत हे एका ऑर्बिटमधून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जंप करतात. हे पण यांनी सांगितलेलं आहे. आणि हे इथपर्यंत असं त्यांनी शोध लावलेला आहे. तर परफेक्ट स्ट्रक्चर जे आहे एटमचं, तर ते कसं असलं पाहिजे? एकतर मॅसिव्ह न्यूक्लियस असलं पाहिजे. एम्प्टी स्पेस ज्याच्या बाजूला असला पाहिजे अरुंद आणि त्याच्यामध्ये जे न्यूक्लियसच्या बाजूला ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते फिरतात आणि न्यूक्लियस ऑफ द एटम मेनली कन्सिस्ट ऑफ प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे असलं पाहिजे. ही डायग्राम आता आपण स्क्रीनवर शेअर केलेली आहे. ही डायग्राम म्हणजेच एक्झॅक्टली किंवा परफेक्टली ज्याला आपण हे म्हणतो, तर ते स्ट्रक्चर ऑफ ॲटम आहे. तर आपला ॲटम कसा दिसतो? तर असं दिसतो. असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. तर या ॲटमबद्दल आपण हे 4 सायंटिस्टची कामगिरी आणि त्यांचे लावलेले अ, अ, शोध इथपर्यंत आपण बघितलेले आहेत. आता या ॲटममध्ये आपल्याला 3 नवीन शब्द आलेले आहेत. तर पहिला शब्द आलेला आहे प्रोटॉन, दुसरा आलेला आहे न्यूट्रॉन आणि तिसरा आला इलेक्ट्रॉन. तर प्रोटॉनवरती नेहमी लक्षात ठेवायचं, प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि न्यूट्रॉनवरती नो चार्ज असतो आणि इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज असतो, जे डायग्रामवरनं सिद्ध होते. इथपर्यंत काय कन्फ्युजन? ओके. तर माझ्या परम मित्रांनो, माझ्या सगळ्या मित्रांनो जेवढे ऑनलाईन आहेत त्या सगळ्यांना
एकच गोष्ट सांगायची आहे मला, की आपण आज काय बघितलं तर मॅटर बघितलं. मॅटरमध्ये वेगवेगळे फिजिकल कंडिशननुसार त्यांचं क्लासिफिकेशन बघितलं. मॅटरचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ फिजिकल नेचर अँड ऑन द बेसिस ऑफ केमिकल नेचर ते पण बघितलं. म्हणजे भौतिकदृष्ट्या त्याचं वर्गीकरण कसं असते आणि हे कसं असतं. भौतिकदृष्ट्या वर्गीकरण असताना त्याचं मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, फ्रीजिंग पॉईंट ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. त्याच्यानंतर बघितलं आपण केमिकल स्ट्रक्चर. केमिकल स्ट्रक्चरमध्ये आपण बघितलं की एलिमेंट म्हणजे काय, कंपाऊंड म्हणजे काय, हे सगळं बघितलं. मिक्सचर म्हणजे काय. आता या सगळ्याचा बेस ज्याला आपण म्हणतो, या सगळ्याचा पाया ज्याला आपण म्हणतो, ते मूळ घटक ज्याला आपण म्हणतो, आणि तो मूळ घटक काय असतो तर तो असतो ऍटम. आणि ऍटमचं स्ट्रक्चर आपण बघितलं की ते न्यूक्लियस असं राऊंड शेप, स्फेरिकल शेप असतं. त्याच्या आतमध्ये न्यूक्लियस असतं. न्यूक्लियसच्या भोवती ऑर्बिट्स असतात. इलेक्ट्रॉन हे विशिष्ट ऑर्बिटमध्ये मूव्ह करत असतात, हे आपण बघितलं. एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जम्प करू शकतो, हे पण आपण बघितलं. तर ही जी ग्रोथ आहे, न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रोटॉन्स असतात आणि न्यूट्रॉन्स असतात आणि इलेक्ट्रॉन्स हे बाहेर फिरत असतात. तर हा सगळा आहे. तर वेगवेगळे सायंटिस्टनी, जॉन डॉल्टन असतील, रुदरफोर्ड असतील, यांनी वेगवेगळे मॉडेल शोधून काढले. थॉम्सन साहेब असतील, तर या सगळ्या लोकांनी जे रिसर्च केला, या रिसर्चचा ओहापोह आपण या ठिकाणी केलेला आहे आणि संपूर्णपणे तो विषय समजण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये खरं तर इंटरेस्टिंग पार्ट आपला सुरू होणार आहे आणि थोडंसं डोक्याला काम, डोक्याला खुराक पण आपला असणार आहे. कारण आतापर्यंत आपण जे शिकलो त्या अगदी बेसिक टर्म्स होत्या, पण ज्या टर्म्स आपण आपल्या शाळेमध्ये दुर्दैवाने खूप चांगल्या शिकलेलो नाहीत किंवा त्याच्याकडे त्यावेळेस तितकं लक्ष दिलं नाही, तर त्या आता आपण शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे. कमी वेळेमध्ये खरं म्हणजे इतक्या टर्म शिकलो आणि बघितल्या. तर इथपर्यंत तुम्हाला काही अडचण आहे का सांगा? नसेल तर उद्याचं मी आणखी डिटेल करण्याचा प्रयत्न करणार आहे. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे? सगळ्यांना सगळं समजलं असेल तर एकदा शेवटचा थंब द्या आणि आपण संपूया. ओके. सो रेस्ट ऑफ द पार्ट काही लोकांनी मेसेज पण केला छान. तर सगळा विषय जो आहे की पुढचा जो भाग आहे तो आपण करूया. पुढचा जो भाग आहे तो आपण पुढे आणि डिटेल समजण्याचा प्रयत्न करूया. मला एकाने प्रश्न केला की सर याचं पीडीएफ पाठवा. तर प्रयत्न करू आपण त्याचं पीडीएफ करण्याचा, पण शेवटी आता लगेचच नाही. कारण सध्या मला अपेक्षित आहे की तुम्ही वाचावं, करावं. परीक्षा पण जवळ आलेली आहे. पीडीएफ मध्ये मी मोर फोकस माझा हा असणार आहे की तुमच्याकडे ते प्रश्न प्रश्न जे आहेत ते महत्वाचे आहेत. ते प्रश्नांवरती मी काम करतो म्हणजे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं होईल. कंटेंटवरती काम करणं आता तितकं आपल्याकडे वेळ नाहीये. टॉपिक, त्याचं एक्सप्लेनेशन, त्याचं पीडीएफ हे रायटिंग करून देणं थोडंसं अवघड जाते. कारण माझं आय स्टडीड बीएससी आधी, त्याच्यानंतर एमएससी, एलएलबी आणि एलएलएम. सो या सगळ्या प्रोसेसमधनं हे सगळं नॉलेज ग्रास्प केलेलं आहे आणि त्याला आता मला कंपाईल करून तुम्हाला देणं परीक्षेच्या दृष्टीने आता तेवढं शक्य नाहीये किंवा हे नाही. पण कारण शक्य आहे, मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण तुमची एक्झाम असल्यामुळे कामाचं आता तुमच्यासाठी महत्वाचं आहे प्रश्न. जुने प्रश्न, त्याचं उत्तर आणि ते उत्तर कसं आलं. तर हे सगळं आपण करण्याचा प्रयत्न करू. कारण बायोलॉजीचे प्रश्न मी करायला घेतलेले आहेत. ते माझं काम चालू आहे. एकदा टाइप करून आले की मी तुम्हाला ती पीडीएफ देतो. तर हे सगळं आपण करू. तर या पद्धतीने आपण इथपर्यंत आलोय. उद्याच्या लेक्चरला प्लीज एवढं वाचून या. मी सिन्सिअरली तुम्हाला सांगणार. कारण उद्या मी तुम्हाला हे एक्सप्लेन नाही करणार कन्सेप्ट किंवा ॲटम म्हणजे काय, बॉन्ड म्हणजे काय, हे उद्या समथिंग डिफरंट, समथिंग बेटर असेल. तर तेव्हा या बेसिक टर्म आपल्याला घेता येणार नाहीत. तर त्या दृष्टीने उद्या प्रयत्न करून या. सर्वांना वीकेंडच्या मनपूर्वक शुभेच्छा. पुन्हा भेटूया उद्या सकाळी शार्प 11 वाजता.